नमस्कार विद्यार्थी मित्र हो, महाराष्ट्रातील तमाम शिक्षक मित्र विद्यार्थी मित्रांचं मी स्वप्नील विराडे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाची बॅच स्टार्ट करत आहोत, ज्याचं नाव आहे आचार्य चाणक्य 1.0 बॅच. ही बॅच मित्र हो टोटली डेडिकेटेड असेल टीईटी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी. ओके, तर ह्या बॅच संदर्भात आपण थोडक्यात समजून घेऊया. सुरुवातीला पूर्णपणे मॅथ्सवरती जे काही 30 प्रश्न असतात त्यावरती तुम्हाला कशा प्रकारे पैकीच्या पैकी मार्क्स मिळवता येतील असा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. सर्व कन्सेप्ट डिटेलमध्ये क्लिअर करणार आहोत, सर्व PYQ कव्हर करणार आहोत आणि टेस्ट देखील आपण टॉपिक वाईज असू द्या, मॅथ्सच्या संपूर्ण सिलेबसवरती असू द्या, अशा प्रकारे या बॅचमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, कन्सेप्ट आणि प्रॉपर ट्रिक्सनुसार आपण जाणार आहोत. आजचा पहिलाच दिवस आहे, तर आपण लेक्चरला स्टार्ट करूया. त्याआधी एक थोडक्यात इन्फॉर्मेशन. तर ही बॅच जी आपण स्टार्ट केलेली आहे आचार्य चाणक्य 1.0 बॅच, यामध्ये आपण मॅथ्स, गणित, कन्सेप्ट आणि ट्रिक्सनुसार समजून घेणार आहोत. जो विद्यार्थी मित्र या 2 दिवसामध्ये परचेस करणार आहे त्याला 20% ऑफ देखील आहे या प्राइस वरती. तर मित्रांनो, सर्वांनी टीईटी मॅथ्स हा कोड कॅपिटलमध्ये सुरुवातीला अप्लाय करायचा आहे. तुम्हाला 20% या फीजमध्ये सूट देखील मिळणार आहे. सो आपण पुढे जाऊया. या बॅचमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज ही इन्क्लूड आहे. तुम्हाला सेपरेटली जॉईन करायचं असेल तुम्ही सेपरेटली पण त्या ठिकाणी जॉईन करू शकता. तर मित्रांनो, गणिताचा अभ्यास करताना सुरुवातीला महत्त्वाचे टॉपिक्स कोणते आपल्याला करायचे आहेत? बघा, गणितामध्ये भरपूर सारे टॉपिक्स आहेत, परंतु आपल्याला परीक्षाभिमुख तयारी करायची आहे. तर परीक्षाभिमुख कोणत्या टॉपिक्सवरती आतापर्यंत प्रश्न विचारले गेले आहेत त्या सर्व टॉपिक्सला मी तुम्हाला सुरुवातीला सांगणार आहे आणि पर्टिक्युलर एक टॉपिक आपण आज मॅथ्सचा या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तर लक्षात घ्या, आपण अभ्यासाचं नियोजन करताना तुम्हाला सर्वांना अधिक प्रॉपरली बेसिक आणि मूलभूत संकल्पना मी प्रत्येक टॉपिक मधील शिकवणार आहे. ओके, बेसिक कन्सेप्ट तुमचे मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ते क्लिअर झालं की प्रत्येक टॉपिक नुसार संकल्पना क्लिअर झाला की नंतर PYQ आणि त्यानुसार सराव टेस्ट ही तुमच्या त्या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या बॅच मध्ये जाणार आहोत. मित्र, लक्षात घ्या, आपल्याला बेसिक मध्ये काय काय गोष्टी करायच्या आहेत ते तुम्हाला मी 2-3 दिवस आपल्या बॅचला झाले की तुम्हाला मी सुरुवातीला ह्या सर्व गोष्टींना कशा प्रकारे करायचं तेही तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला 30 पर्यंत पाढे सर्वांना पाठ असणं गरजेचं आहे, त्याच्यावरती वर्क करायचंय, कारण की आपला कॅल्क्युलेशन स्पीड या गोष्टींनी या ठिकाणी वाढणार आहे मित्र. ठीक आहे, सो लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी या गोष्टी करणं मस्ट आहे. 30 पर्यंत वर्ग तुम्हाला सर्वांना पाठ करायचे आहेत. 20 पर्यंत घन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, तर 20 पर्यंत घन केले तर अतिशय बेस्ट आहे. मात्र मी सांगत आहे की 11 पर्यंत तरी ऍटलिस्ट तुमचे घन माहिती पाहिजे. बघा, 8चा घन किती आहे? 512 आहे. 9चा किती आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे. 11चा घन तुम्हाला माहिती पाहिजे. सर्व प्रकारचे या ठिकाणी कमीत कमी 20 पर्यंत घन तुम्हाला पाठ पाहिजे. 200 पर्यंत मूळ संख्यांना आपण प्राईम नंबर असं म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो? प्राईम नंबर म्हणतो. तर ह्या मूळ संख्या कोणत्या आहेत? 2 पासून स्टार्ट होतात, 1 ते 100 दरम्यान त्या 25 असतात, त्यांची बेरीज असते 1060. या सर्व काही गोष्टी आपण जेव्हा संख्या प्रकारांना बघणार आहोत ते तुम्हाला मी क्लिअरली अंडरस्टँड होतील सोप्या पद्धतीने अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर लक्षात घ्या, मूलभूत क्रिया तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रियांवरती वर्क करायचं आहे. ओके, त्यानंतर अपूर्णांक पदावलीवरती काम करायचं आहे. याचंही बेसिक आपण या ठिकाणी ह्या बॅच मध्ये कव्हर करणार आहोत. बघा, संकल्पना ज्याच्या क्लिअर असतील, बघा, तुम्हाला शिक्षक बनायचंय, तुम्हाला टीचर बनायचंय, तुमच्यासाठी ही एक एलिजिबिलिटी टेस्ट आहे, पात्रता परीक्षा आहे. तर तुमचे संकल्पना ह्या पेपरद्वारे चेक केले जातील. म्हणजे गणित विषयाबद्दलच बोलत नाही मी, मराठी असू द्या, इंग्रजी असू द्या, कुठलाही विषय असू द्या, तुमचे कन्सेप्ट किती डेव्हलप आहेत, तुमचे लॉजिक किती डेव्हलप आहेत, त्या संकल्पना मूलभूत तुमच्या किती क्लिअर आहेत, हेच या पेपर मागचा दृष्टिकोन आहे. हाच परीक्षेचा दृष्टिकोन असणार आहे. सो तुम्हाला टीचिंग करतानाही बऱ्याचशा गोष्टी युटिलाइज करता येतील. एकदा आपण टॉपिकला सुरुवात केली की तुम्हाला निश्चित समजेल की गणित
शिकून घेतल्यानंतर किंवा कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर किती सोप्या पद्धतीने आपण त्याच्या उत्तरापर्यंत कमीत कमी वेळेमध्ये पोहोचू शकतो. तर मित्रांनो लक्षात घ्या, बेसिक क्लिअर करायचं आहे आधी, त्यानंतर काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत मॅथ्समध्ये ते तुम्हाला हायलाइट करण्याचा प्रयत्न करते, ज्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. तो म्हणजे शेकडेवारीवरती प्रश्न येतात, गुणोत्तर प्रमाण आहे, वेग वेळ अंतर आहे, काम व काळ आहे, बीजगणित व भूमितीवर तुम्हाला प्रश्न असतील, बुद्धिमत्ता मध्ये तुम्हाला सिलेक्टेड टॉपिक असणार आहेत. ओके, ते कोणते असतील ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. त्यानंतर माहितीचे विश्लेषण म्हणजे आपण याला DI म्हणतो मित्रो, डेटा इंटरप्रिटेशन याला म्हटलं जातं. ओके, तर यामध्ये बार ग्राफ, पाय चार्ट, असे स्तंभालेख वगैरे जे काही उदाहरणं असतील ते सर्व आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. ओके, त्याच्यावरती आपण सेपरेटली जेव्हा लेक्चर घेणार तुम्हाला डिटेलमध्ये मी तेव्हा सांगणारच आहे. ओके, आता बेसिकमध्ये कुठल्या टॉपिक्सवरती प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत किंवा कुठल्या टॉपिक्सला आपल्याला फोकस करायचा आहे. लक्षात घ्या, संख्यांचे प्रकार व संख्या ज्ञान अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावरती हमखास प्रश्न येतो आणि तुमचा संकल्पनात्मक दृष्ट्या हा टॉपिक व्यवस्थित क्लिअर आधी मी करून देणार आहे. त्यानंतर स्थानिक व दर्शनी किंमत तुम्हाला ओळखता यायला पाहिजे, याच्यावरती प्रश्न विचारले जातात, ते तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. कसोट्यांवरती प्रश्न येतात मित्रांनो. मसावी लसावी अतिशय बॅकबोन असणाऱ्या टॉपिक्स पैकी एक आहे, SCF आणि LCM असं म्हणतो. अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. मसावी लसावी आहे, गुणोत्तर प्रमाण आहे आणि शेकडेवारी, 3 घटक मॅथ्स मधील फार फार इम्पॉर्टंट आहेत. हे ज्याला आपल्या पद्धतीने आपल्या ट्रिक्स आणि कन्सेप्ट नुसार समजतील त्यांना मॅथ्स अतिशय सोपा विषय जाणार आहे. मित्र लक्षात घ्या, अपूर्णांक व पदावली हा टॉपिक बेसिक मध्ये क्लिअर करायचा आहे. सरासरी अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. वर्ग करता यायला पाहिजे, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, घातांक व करणी हा टॉपिकही आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचा आहे. विविध परिमाणे, ओके, मीटर टू सेंटीमीटर, मिलीलीटर, लिटर, हे सर्व जे परिमाण आहेत याचा स्टडी, याचा अनालिसिस, याच्यावरील उदाहरणे विचारली जातात आणि त्याला पण आपल्याला डिटेलमध्ये कव्हर करायचं ह्या बॅचमध्ये. सो शेकडेवारी अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे, परीक्षाभिमुख टॉपिक आहे, प्रश्न विचारली गेली आहेत आणि पुढेही विचारले जातील. त्याच्यावरतीच डिपेंड असणारा टॉपिक सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, नफा आणि तोटा. ओके, हा टॉपिकही आपल्याला करायचा आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ही जी लिस्ट तुम्हाला मी देत आहे हे पेपर 1 आणि पेपर 2च्या दृष्टिकोनातून फार महत्वाची लिस्ट आहे. ओके, तर हे टॉपिक्स लिस्ट आउट करून घ्या, आपल्याला स्पेसिफिक या टॉपिक्स वरतीच भर द्यायचा आहे. गुणोत्तर प्रमाण हा टॉपिक, तो टॉपिक समजला की वैवारी समजेल. ओके, काही एक्स्ट्रा प्रश्न आतापर्यंत ह्या 2 टॉपिक्स वरती प्रश्न विचारले गेले आहेत. मात्र भागीदारी हा असा टॉपिक आहे की जो याच्यावरती डिपेंड आहे, तोही आपण कव्हर करूया. म्हणजे आधी सिलेबस प्रमाणे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत पेपर 1 आणि पेपर 2 मधील ते सर्व आधी, आणि नंतर जे वाटत आहेत की याच्यावरती प्रश्न येऊ शकतात कारण की आता अप्लाय करणाऱ्या स्टुडंटची संख्या जास्त असेल. ओके, सो कॉम्पिटिशन वाढल्यानंतर काही टॉपिक्स 1-2 इकडे तिकडे होऊ शकेल. सो बाकीचे टॉपिक जसं की भागीदारी आहे तो पण आपण हे टॉपिक झाले की या ठिकाणी कव्हर करूया. वेग वेळ अंतर याला आपण टाइम, स्पीड आणि डिस्टन्स असं म्हणतो. ओके, तर हा अतिशय कन्सेप्च्युअल टॉपिक आहे आणि याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत, ते पण आपण सर्वांनी व्यवस्थित कन्सेप्टने समजून कव्हर करायचे आहेत. आता बघा, भूमिती अतिशय फंडामेंटल या ठिकाणी जिओमेट्री तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ज्याचे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल त्याला भूमितीचे प्रश्न हमखास सॉल्व्ह करता येतात. ओके, तर मित्र लक्षात घ्या, आपण आधी भूमितीचं बेसिक समजून घेणार. आता कुठल्या घटकांवरती प्रश्न आहेत तर ह्या 4 मुद्द्यांवरती प्रश्न आहेत. तर भौमितिक आकृत्यांचे वैशिष्ट्य व प्रकार याच्यावरती प्रश्न आहेत, हा टॉपिक आपण क्लिअर करणार. भौमितिक आकृत्यांचे प्रमेय कोणते आहेत ते समजून घेणार. त्यानंतर भौमितिक आकृत्यांचे मोजमापन याच्यावरती क्लॅरिटी करणार आणि मग भूमितीवरती जेवढे काही मागील प्रश्नपत्रिकांमध्ये 2013 पासून तर 24 पर्यंत जे काही TET चे पेपर्स झालेले आहेत त्याच्यावरती जे काही PYQ आलेले ते सर्व आपण कव्हर करणार आहोत. ओके, तर आपण बुद्धिमत्ता, आता बघा जास्त वेटेज तुम्हाला विषयाचं नावही दिलेलं आहे गणित, अशा प्रकारे मेन्शन आहे अभ्यासक्रमात. मात्र बुद्धिमत्तामध्ये सिलेक्टेड टॉपिक्स आहेत. आपण टेटचा नुकताच अभ्यास केला असेल, टेटमध्ये पझल, सिटिंग अरेंजमेंट जे काही टॉपिक्स होते त्याच्यावरती इथं TET भर नाही. ओके, ते टॉपिक्स आपल्याला आता स्किप करायचे आहेत. जेवढे टॉपिक्स इथं दिलेले आहेत त्याच टॉपिक्स वरती आपल्याला फोकस करायचा आहे TET शिक्षक पात्रता परीक्षामध्ये. ओके, तर लक्षात घ्या, संख्यामाला हा टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे. याचे सर्व 14 ते 15 प्रकार आहेत एकूण प्रश्न विचारण्याचे, तर ते सर्व प्रकार आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, घड्याळ हा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत, ज्याला आपण क्लॉक म्हणतो. ओके, त्यानंतर आपण कॅलेंडर,
दिनदर्शिका अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे, अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्र हो. दिनदर्शिका कॅलेंडर आपण त्यालाही कव्हर करणार आहोत. कन्सेप्च्युअल टॉपिक आहे. आकृत्या मोजणे याला काउंटिंग फिगर्स म्हणतो. त्रिकोण मोजायचे, चौरस मोजायचे त्या ठिकाणी, हे असे प्रश्न ह्या टॉपिकमध्ये विचारलेत. घन व फासा म्हणजेच आपण याला डाईस म्हणतो मित्र हो. तर हा टॉपिकही स्पेसिफिक इम्पॉर्टंट आहे. तर मोजून 5 टॉपिक्स आपल्याला रिझनिंग मध्ये, बुद्धिमत्तामध्ये या बॅच मध्ये कव्हर करायचे. ओके, तर आता बघा आपण पुढे जाऊया. माहितीचे विश्लेषण तुम्हाला सांगितलं की याला DI आपण म्हणतो. अतिशय महत्वाचा पार्ट आहे. याच्यावरती तुम्हाला एक स्तंभालेख दिला जाईल. आपण स्कूल डेज मध्ये 10th पर्यंत बघितलेलं आहे की आपल्याला आलेख दिले असतात बरोबर, आणि त्या आकृतीवरून काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला सोडवायची असतात. एक्स ॲक्सिस असेल, वाय ॲक्सिस असेल, अशा प्रकारे मे बी तुम्हाला रिकॉल होत असतील त्या गोष्टी. तर त्यावरती बेस्ड आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारतात. स्तंभालेख. ओके, तर बघा बार ग्राफ आपण याला इंग्लिशमध्ये म्हणतो. त्यानंतर मित्र वृत्तालेख म्हणजे आपण याला पाय चार्ट म्हणतो, ज्याला आपण पाय चार्ट अशा प्रकारे म्हणतो. आता लक्षात घ्या अजून 2 प्रकार आहे त्यामध्ये. DI मध्ये एक डेटा टेबल आहे, डेटा टेबल आहे. याच्यावरती प्रश्न विचारले गेले नाहीत, मात्र हा टॉपिकही आपल्याला कव्हर करायचा आहे. या टॉपिक मधला हा उपघटक आहे. त्यानंतर यामध्ये लाईन ग्राफ हा देखील एक प्रकार आहे. याचे पण आपण या ठिकाणी प्रश्न सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर 4ही प्रकार आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. जरी 2च घटकांवरती आतापर्यंत प्रश्न विचारले आहेत TET मध्ये, तरी आपल्याला हे सर्व काही 4ही घटक या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. अध्यापन विषयक क्वचित प्रश्न विचारला जाईल. एक प्रश्न त्यावरती आला तर आला, नाहीतर मग बाकीच्या सर्व टॉपिक्स वरती प्रश्न येणार आहे. सो आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण सिलेबस TETचा कव्हर करायचा आहे मित्रांनो. आधी प्रत्येक टॉपिकचे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर केले जातील. कन्सेप्ट म्हणजे काय मित्र हो, संकल्पना तुमच्या डेव्हलप केल्या जातील. लक्षात घ्या, सूत्र वगैरे आपण गणितामध्ये कमीत कमी वापर करण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, नफा तोटा एक असा टॉपिक आहे, जर तुम्ही त्या टॉपिकला सूत्रांनुसार अभ्यास केला तर 20 ते 25 फॉर्म्युले, 20 ते 25 सूत्र त्या एकाच घटकामध्ये आहेत. तर एवढी सूत्र पाठ करायची का नाही मित्र? लक्षात घ्या, सूत्र एक्स मानून गणित सोडवणे, वाय मानून गणित सोडवणे, आता ह्या सर्व काही मेथड ज्या आहेत या आउटडेटेड झालेल्या आहेत. ओके, जो व्यवस्थित संकल्पनांवरती भर देईल, कन्सेप्ट क्लिअर करेल, लॉजिक आणि ट्रिक्स वरती जास्तीत जास्त काम करेल आपल्या, त्यालाच 30 पैकी 30 मार्क्स मिळवता येतील. आणि माझं काम आहे तुम्हाला प्रॉपर गायडन्स करणं, आणि तुम्ही जर मी सांगितलेले कन्सेप्ट, संकल्पना, लॉजिक आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर तुम्हाला 30 पैकी 30 मार्क्स मिळतील म्हणजे मिळतील. ओके, ट्रस्ट मी, फक्त प्रॉपरली लेक्चर शेवटपर्यंत अटेंड करा, समजून घ्या सर्व काही गोष्टी. आपण बॅच मध्ये PYQ कसे घेणार आहोत त्याचा तुम्हाला एक ओव्हरलुक देतो. सर्व समजा डाईस टॉपिक आहे ना, तर त्या डाईस टॉपिक वरती कसे प्रश्न विचारले गेले आहेत बघा. 2016ला TET पेपरला प्रश्न आलेला आहे, तर याचं विश्लेषण तुम्हाला मी तो टॉपिकचे कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर शेवटी करून देईल. ओके, तशाच प्रकारे पुढे बघा असे प्रश्न विचारले गेले आहेत. TETला डाईस वरती 19ला प्रश्न आहे, घन व फासा आपण याला म्हणतो. असे सर्व काही प्रश्न जे काही पेपर्समध्ये पेपर 1 आणि 2ला विचारली गेली आहेत, ओपन डाईस आहे याच्यावरती प्रश्न आहेत, ही सर्व आपण कव्हर करणार आहोत. कॅलेंडर हा घटक आहे, याच्यावरती जी काही PYQ प्रश्न असतील, कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर ती सर्व तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करून दिली जातील, एक्सप्लेन करून दिली जातील, जेणेकरून, कारण की TETचा पॅटर्न असा आहे की मॅक्झिमम PYQ बेस्ड प्रश्न असतात. 60 to 70% प्रश्न हे PYQ बेस्ड असणार आहेत. सो आपल्याला PYQ करणं मस्ट आहे, आणि कुठलाही टॉपिक संपल्यानंतर आपण PYQ स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. मित्रांनो, हे लक्षात घ्या. तर तुम्हाला मी जस्ट या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की अशा प्रकारे जो काही TET पेपर 2018 असू द्या, 19 असू द्या, 24 असू द्या, सर्व प्रश्न आपले टॉपिकनुसार PYQ या ठिकाणी कव्हर केले जाणार आहेत. ओके, तर मित्रांनो, आज आपण अतिशय इम्पॉर्टंट मॅथ्स मधील टॉपिक समजून घेणार आहोत, बेसिक पासून 0 to हीरो. ओके, आणि कुठल्याही प्रकारचं सूत्र न वापरता, एक्स वगैरे वाय या मेथड्स न वापरता आपण या टॉपिकला समजून घेणार आहोत. 1-2 दिवस आपण या टॉपिकला समजून घेऊया. त्यानंतर अतिशय बेसिक संख्या ज्ञान पासून आपण सुरुवात करणार आहोत. गणिताची सुरुवात कशी झाली, गणिताला कशा प्रकारे सोपं करता येईल, या सर्व गोष्टी आपण संख्या ज्ञान या ऍक्च्युअल टॉपिक पासून जे लेक्चर्स मी बॅच मध्ये सुरू करणार आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आपण आज एजेस वैवारी ह्या टॉपिकला समजून घेणार आहोत, अतिशय बेसिक पासून. लक्षात घ्या, एक्स न मांडता कशा प्रकारे लॉजिकली सोप्यात सोप्या पद्धतीने
यावरील उदाहरणे आपण सोडवू शकतो, हे सर्व आपण डिस्कस करणार आहोत. मित्रांनो लक्षात घ्या, या टॉपिकला समजून घेण्याच्या आधी तुम्हाला मी काही संकल्पना क्लिअर करतो. लक्षात घ्या, वयवारी हा घटक जो आहे गणितामधील, ओके, तर हा जो घटक आहे मित्र हो, हा गुणोत्तर व प्रमाण या घटकावरती डिपेंड आहे. गुणोत्तर व प्रमाण लक्षात घ्या मित्रांनो, गुणोत्तर व प्रमाण याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो रेशो अँड प्रपोर्शन. रेशो अँड प्रपोर्शन. तुम्हाला मी काही इंग्लिशमध्ये नेम्स पण सांगणार आहे पर्टिक्युलर कन्सेप्टची, ती पण तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला टीचिंग करताना त्या गोष्टी नक्कीच उपयुक्त ठरतील. ओके, तर लक्षात घ्या, गुणोत्तर व प्रमाण म्हणजे काय याचा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर पाहिजे. समजा ए कडे 75 रुपीज आहेत, बी कडे मित्रांनो 50 रुपीज आहेत, आणि मला या दोघांकडे असणाऱ्या रुपयांचं गुणोत्तर घ्यायचंय, रेशो घ्यायचंय. तर गुणोत्तर घेताना मी काय करेल, पहिल्याकडे जी अमाऊंट आहे ती अंशामध्ये, दुसऱ्याकडे जी अमाऊंट आहे ती छेदामध्ये घेईल, आणि या अंश भागीला छेद म्हणजे भागाकाराच्या या क्रियेला अतिसंक्षिप्त रूप मी देणार आहे. ओके, मग बघा, आता सर्वांना वाटेल की पहिल्यांदा सर याला 5 ने भाग जाणार आहे, परंतु मी 5 ने याला भाग देणार नाही. मी अजून पुढच्या संख्येचा विचार करेल, जेणेकरून याला भाग दिल्यानंतर मला सर्वात सोपी संख्या त्या ठिकाणी अतिसंक्षिप्त स्वरूपात मिळेल. बरोबर. आता बघा, 25 ने दोघांना भाग जाणार आहे. सो मित्रांनो या ठिकाणी 25 ने याला भाग दिला तर 25 दुने 50, 25 त्रिक 75, तर 3/2 म्हणजेच मला हे गुणोत्तर लिहिताना 3/2 लिहिता येणार आहे. बरोबर. आता बघा, तुम्हाला जेव्हा उदाहरणं गुणोत्तर प्रमाणाचे असतील, वयवारीचे असतील, तेव्हा तुम्हाला उदाहरणामध्ये गुणोत्तर दिलं असेल की 2 व्यक्तींच्या वयाचे गुणोत्तर 3/2 आहे. तर आता प्रत्येक मास्तर किंवा त्याची मेथड असते शिकवण्याची, तुम्हाला काय सांगितलं जाईल की याला 3x मानायचं आणि मग याला 2x मानायचं. बरोबर. पण हा x का मानायचा गणितामध्ये? ओके, हे पण कारण तुम्हाला माहिती पाहिजे. x मानण्याची गरज काय असते लक्षात घ्या मित्रांनो, हा कॉमन फॅक्टर असतो आणि हा आपल्याला तो मिळवायचा असतो, सो आपल्याला x मानायचा असतो. लक्षात ठेवा, आपण x वगैरे मानण्याच्या या भानगडीत पडणार नाही आहोत. आपण सिंपल विचार करणार, जर या दोघांना सोपा रूप दिलं 25 त्रिक 75, 25 दुने 50, तर a ची जी संख्या आहे, a कडे जी व्हॅल्यू होती ऍक्च्युअल, ती 3 भागांमध्ये आहे आणि बी कडे 2 भागांमध्ये. ओके, तर आपण हे गुणोत्तराचे भाग म्हणायचे, गुणोत्तराचे हे पार्ट म्हणायचे. लक्षात घ्या, याला 3 भाग, याला 2 भाग. मग जास्त भाग ज्याच्याकडे आहेत त्याची किंमत जास्त, कमी भाग ज्याच्याकडे आहेत त्याची किंमत कमी असेल. समजून घ्या, बेसिक गोष्टी आहेत. तुम्हाला अतिशय सोपे उदाहरणं वाटतील, याचे तुम्ही अतिशय क्विक काही सेकंदात उत्तर काढू शकतात. तुम्ही फक्त मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा आणि ह्या सर्व काही गोष्टी या ठिकाणी डिटेलमध्ये समजून घ्या. लक्षात घ्या, आपल्याला फोकस करायचा आहे की जेव्हा तुम्हाला या ठिकाणी गुणोत्तर दिलं असेल तेव्हा आपलं टार्गेट पाहिजे की गुणोत्तराचं एका भागाची किंमत किती असेल. गुणोत्तराचा एक भाग तुम्हाला काढता यायला पाहिजे. गुणोत्तराचा एक भाग तुम्हाला काढता यायला पाहिजे. ते कशा प्रकारे काढायचं ते तुम्हाला सांगणारच आहे. पहिल्यांदा हे समजून घ्या की गुणोत्तर म्हणजे काय. कुठल्याही दोन संख्यांना अतिसंक्षिप्त रूप द्यायचं भागाकाराच्या क्रियेने. ओके, तर मी या दोघांचं गुणोत्तर घेतलं, अंश भागीला छेद 3/2, तर 3/2 आलं. ए ला 3 भाग, बी ला 2 भाग मिळाले. तर मला जेव्हा टोटल करायचे असेल त्याचे 3 आणि 2 भाग, मी या ठिकाणी एकूण 5 भाग म्हणेल. जर मला ह्या 3 आणि 2 ची वजाबाकी करायची असेल तर मोठ्यामधून नेहमी लहान वजा करायचा, तर एक भाग तुम्हाला मिळेल. ओके, तर ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर अंडरस्टँड झाल्या की आपण आता वयवारीकडे जाऊया. ओके, तर वयवारीला आपण या ठिकाणी समजून घेऊया मित्रांनो. टाईप नंबर 1 ला आपण सुरुवात करत आहोत. अतिशय बेसिकने तुम्हाला मी गोष्टी क्लिअर करून देणार आहे. ओके, तुम्हाला जेव्हा मी संख्याज्ञान वगैरे, लसावी मसावी, गुणोत्तर प्रमाण हा टॉपिक अजून डिटेलमध्ये घेईल तेव्हा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अजून क्लिअर होणार आहेत. परंतु आपण एक हे बॅचचं स्वरूप काय असेल, माझं टीचिंग तुम्हाला समजायला पाहिजे, सो डायरेक्टली आपण या युट्यूबवरती हे वयवारी हा टॉपिक या ठिकाणी समजून घेत आहोत. तर मित्रांनो लक्षात घ्या, टाईप नंबर 1 ला आपण सुरुवात करूया. तुमच्या समोर फर्स्ट एक्झाम्पल आहे, मराठीतही आहे, इंग्रजीमध्ये देखील आहे. ओके, तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्यामध्ये तुम्ही रीड करू शकतात. उदाहरणाकडे जाऊया. उदाहरणामध्ये काय मेन्शन आहे मित्रांनो लक्षात घ्या. आई व मुलगी यांच्या आजचे वयाचे गुणोत्तर 5/3 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 64 आहे. तर मुलीचे वय किती? बघा, मी आधी तुम्हाला जी ट्रॅडिशनल मेथड आहे, बेसिक मेथड आहे, त्याच्याने तुम्हाला सांगतो. त्यानंतर आपलं जे लॉजिक आहे, आपली जी ट्रिक्स आहे त्या पद्धतीने आपण जाऊया. बघा, सुरुवातीला काय करायचं, आई आणि मुलगी 2 व्यक्ती आहेत उदाहरणामध्ये.
ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, आई व मुलगी या ठिकाणी दोन व्यक्ती आहेत. दोघांचं गुणोत्तर बघा, आईसाठी 5 भाग, मुलगीसाठी 3 भाग. ओके, यांना भाग असं बोलायचं. आईसाठी 5 भाग, मुलगीसाठी 3 भाग. आता मला मुलीचं वय काढायचंय. लक्षात घ्या, ज्या मी किमती असतात ना, ऍक्च्युअल किमती वेगळ्या असतात. ऍक्च्युअल किमती वेगळ्या असतात. जसं की तुम्हाला सांगितलं 75 आणि 50 या ठिकाणी ह्या ऍक्च्युअल किमती होत्या. आणि जे सोपं रूप देऊन मी मिळवतो 25 त्रिक 75, 25 दुने 50, हे रेशो मधील किमती असतात, या गुणोत्तरामधील किमती असतात. ऍक्च्युअल किमती वेगळ्या असतात, मग त्या रेशोवरून आपल्याला मिळवायच्या असतात. बघा आता मग तुम्हाला काय सांगितलं जाईल, मी पहिल्याने बेसिकने सांगतो, त्यानंतर तुम्ही आपल्या लॉजिकने आपण क्लिअर करूया. तर बघा, याला 5x मानायचं आणि मग याला 3x मानायचं. आता बघा उदाहरणामध्ये काय वर्डिंग आहे, त्यांच्या वयाची बेरीज 64 आहे. त्यांच्या वयाची बेरीज किती आहे, 64 आहे, 64 आहे. तर बघा आपण काय करूया आता, 5x मध्ये हे 3x ऍड केले, कारण त्यांनी म्हटलंय उदाहरणामध्ये आपल्याला जी माहिती असते ना, ती आपल्याला इक्वेशनच्या स्वरूपात, समीकरणाच्या स्वरूपात मांडता यायला पाहिजे बेसिकली. मग 5x मध्ये 3x मिळवले, यांची बेरीज केली तर आपल्याला ती किती मिळणार आहे, 64 मिळणार आहे. मग 5x आणि 3x, एक्स व्हेरिएबल लागलेला आहे, तर हे 8x होतील, 8x होतील. आणि मग इकडे 64, तर 8x तिकडे मल्टिप्लाय करत आहे मित्रो, तिकडे तो भागीला जाणार आहे. तर लक्षात घ्या, x बरोबर 64 भागीला 8. मग 8 8 हे 64, तर x बरोबर किती आलेला आहे, 8 आलेला आहे. बघा मग आता आपल्याला बऱ्याचशा स्टेप्स लागलेल्या आहेत. 8 आपण इथे टाकणार, म्हणजे 8 पंचे 40 आईचं वय, आणि 8 त्रिक 24, इथं 8 पुट डाऊन केला, यांचा गुणाकार केला, 8 त्रिक 24 हे मुलीचं वय असेल. मग अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप गेल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे. परंतु आता आपण आपलं लॉजिकने जाऊया अतिशय सोप्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला ओरली थॉट प्रोसेसने तुमच्या मनामध्ये उदाहरण वाचताच बरोबर कशा प्रकारे सॉल्व्ह करता येईल ते समजवतोय मी. समजून घ्या सर्वांनी. बघा, आई आहे, ओके, आणि त्या व्यक्तीची मुलगी आहे, असे दोन पर्सन आहे. 5 3 म्हणजे आईसाठी 5 भाग, मुलीसाठी 3 भाग. मग आता बघा, मला उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे, बेरीज माहिती आहे, बरोबर. जर बेरीज माहिती असेल ना, तर आपण काय करायचं, या दिलेल्या दोघांच्या एकूण भागांची बेरीज करून टाकायची. 5 भाग मध्ये 3 भाग मिळवले, तर या ठिकाणी एकूण किती भाग झाले, 8 भाग झाले. आता बघा, एकूण साठी मला ऍक्च्युअल किंमत माहिती आहे, एकूण साठी मला ऍक्च्युअल किंमत माहिती आहे. मला या ठिकाणी एकूण साठी 64, यांची बेरीज 64 आहे. म्हणजे या व्यक्तीचं वय माहिती नाही, या व्यक्तीचं वय माहिती नाहीये, परंतु मला दोघांची बेरीज जी आहे ना, ती माहिती आहे, 64 आहे, बरोबर. आता बघा, आपण काय करणार, कसा विचार करणार, की 8 भाग म्हणजे 64, 8 भाग म्हणजे किती, 64, म्हणजेच 8 भाग म्हणजे 64. तुम्हाला समजावं म्हणून मी लिहून दाखवत आहे, 8 भाग म्हणजे 64. तर गुणोत्तराचा एक भाग कितीचा, गुणोत्तराचा एक भाग कितीचा, असं डोकं लावायचं, विचार करायचा, लॉजिकल विचार करायचा. 8 भाग म्हणजे 64, 8 रुपयाला 64 चॉकलेट मिळतील, तर 1 रुपयाला किती मिळेल, म्हणजेच मी इकडे पण 8 ने भाग देईल, इकडे पण 8 ने भाग देईल. ओके, तर 8 1 8, इकडे 8 8 64, तर 1 भाग 8 चा झाला. 1 भाग 8 चा झाला की आपण काय करायचं, 8 पंचे 40, म्हणजे आईचं वय 40, म्हणजे 8 प्रमाणे 5 भाग, 8 प्रमाणे 3 भाग, म्हणजे 8 त्रिक 24. तर अशा प्रकारे मुलीचं वय आपलं किती असेल, या ठिकाणी 24 असणार आहे. बघा, आता तुम्हाला मी लिहून दाखवलेलं आहे. एवढ्या पण गोष्टी करायचं काम नाहीये, जर तुम्ही हे लॉजिक डिटेलमध्ये समजून घेतलं असेल तर. उदाहरण वाचतानाच आपल्याला कळायला पाहिजे की 5 3 गुणोत्तर दोघांचं बेरीज आहे 64, 5 आणि 3 8, 8 म्हणजे 64, तर 1 म्हणजे किती, असा विचार करायचा. 8 ने याला भाग द्यायचा, तर 1 8 आला, तर विचारलेलं कोणाचं आहे, मुलीचं विचारलं, तर मुलीच्या संख्येलाच बरोबर त्या संख्येने गुणायचं. एका भागाच्या किमतीने ज्याचं विचारलंय ना, त्याच्या पार्टलाच, त्याच्या भागालाच मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 8 त्रिक 24. आय होप मी जे सांगत ते तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला काही डाऊट वाटला तुम्ही लाईव्ह मध्ये मला या ठिकाणी विचारू शकतात. ओके, तर अशा पद्धतीने जायचं. किंवा आता बघा, पर्याय पण तुम्हाला चेक करायचे असतील, पर्यायावरून पण जायचं असेल, तिसरी मेथड सांगतो. काही उदाहरणं या ठिकाणी वयवारीची आपण बाय ऑप्शन पण सोडवू शकतो. मग आता बघा मित्रांनो, 5 3 आहे, हे मदरसाठी आहे, हे तिच्या डॉटरसाठी आहे, डॉटरसाठी 3 भाग आहेत, बरोबर. तर आपल्याला मुलीचं वय काढायचंय, म्हणजे डॉटरचं वय काढायचंय, 3च्या पटीत संख्या पाहिजे. मग 3च्या पटीत बघा 28 येतो का, नाही, 28 येत नाही, परंतु ह्या तिघही संख्या या ठिकाणी 3च्या पटीत आहे. मग अशा प्रकारे ऑप्शन कधी कधी असतात की बरोबर एकमेव तो पर्यायच 3च्या पटीत राहिला असता, तेव्हा आपलं काम सोपं झालं असतं, आपण त्या संख्येला पिक करून डायरेक्टली परीक्षेमध्ये मार्क करू शकतो. परंतु जेव्हा असे 4ही पर्याय 3च्या पटीत असतील, तेव्हा मात्र हे ओरली तोंडी विचार करण्याचं हे लॉजिक बेस्ट आहे, तेव्हा याचा वापर करायचा. आय होप तुम्हाला हे सर्व काही स्पष्टीकरण समजलं असेल. आता आपण पुढच्या उदाहरणाला हे अप्लाय करण्याचा प्रयत्न करूया. ए व बी
यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 7-5. त्यांच्या वयाची काय दिली आपल्याला बेरीज दिली आहे. किती दिली आहे 84 दिली आहे, 84 दिली आहे. तर त्या ठिकाणी ए चे वय किती असेल, तर त्या ठिकाणी मित्र हो ए चे वय किती असेल अशा प्रकारचा प्रश्न आहे. पटकन काय करूयात आपण 7 आणि 5 12 भाग, गुणोत्तराचे 12 भाग म्हणजे किती 84 84. तर एक भाग कितीचा, गुणोत्तराचा एक भाग कितीचा. आपलं टार्गेट पाहिजे. इतर तुम्हाला एक्स मानून सॉल्व्ह करून देतील, आपण कधीही एक्स वगैरे मानणार नाही. आपलं टार्गेट असेल गुणोत्तराच्या उदाहरणामध्ये गुणोत्तराचा एक भाग कितीचा असेल, गुणोत्तराचा एक भाग कितीचा असेल. मग आता बघा इकडे एक भाग आणण्यासाठी मला इकडे 12 ने भाग द्यावा लागेल. इकडे 12 ने भाग दिला म्हणजे तिकडे पण 12 ने भाग द्या. 12 1 12 12 7 84. तर गुणोत्तराचा एक भागाला 7चा. ओके, गुणोत्तराचा एका भागाची किंमत आहे 7. तर आपल्याला विचारलेलं कोणाचं आहे ए साठी विचारले. मग ए चे भाग बघायचे. पहिला व्यक्ती ए ना, तर पहिले भाग किती रे 7. ओके, तर लक्षात घ्या 7 भाग. मग एका भागाची किंमत 7 आहे, दोन भागाची किंमत 14 होऊन जाईल. तर असे 7 भाग यायचे आहेत, असे 7 भाग यायचे. तर 7 ने याला मल्टिप्लाय करा, 7 7 49. तर आपला आन्सर असेल 49. बघा 7च्या पटीत फक्त दोनच पर्याय आहेत, बाकीचे पर्याय तुम्ही त्या ठिकाणी रेशोच्या मेथडने इलिमिनेट करू शकला असतात. परंतु हे बेस्ट आहे, याच्यावरती काम आपल्याला करायचंय. लॉजिक आणि संकल्पना क्लिअर करत जायचंय. ओके, कन्सेप्ट डेव्हलप करत गेलो तर गणितामध्ये अतिशय इंटरेस्ट येतो आणि तुम्ही गणितामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतात. ओके, आय होप तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. मी बेसिकने सांगतो. बघा गुणोत्तर काय दिलं होतं 7-5. मला बेरीज दिली ना, मी पटकन 7 आणि 5 ची बेरीज केली 12. 12 म्हणजे किती दिली आहे 84. ओके, तर 12 7 84. याला या संख्येला याने भाग द्यायचा. ओके, किंवा याला कशाने मल्टिप्लाय केलं 84 मिळेल असा विचार करायचा. याला याने भाग दिला तरी पण 7 मिळेल. 12 7 84 होतात. तर एक भाग 7चा आला. तर आपल्याला ज्याचं विचारलंय त्याचं आपण काढू शकतो. 7 गुणिले 7 या ठिकाणी 49. याचं विचारलं असतं 7 5 35 याचं आलं असतं. ओके, आय होप क्लॅरिटी आली असेल. चला, सर्वांना समजलं असेल तर लवकर चॅट बॉक्समध्ये यस टाईप करा. हे एक्झाम्पल सर्वांना बेसिकली पूर्ण आयडिया क्लिअर झाली असेल तर मला सर्वांकडून चॅट बॉक्समध्ये एस अपेक्षित आहे आणि सर्वांनी अटेंडन्स म्हणून लाईक करायचं आहे. ओके, जे कोणी आता लेक्चर बघत आहेत, जे नंतर बघतील, सर्वांचे लाईक्स आले पाहिजे. ओके, आपण एक साधारण 3 ते 4 दिवस अशाच प्रकारे यूट्यूबवरती लेक्चर कंडक्ट करणार आहोत. नंतर मात्र आपण बॅचमध्ये या ठिकाणी डेली बेसिसला ऍप्लिकेशन वरती लेक्चर घेणार आहोत. तर लक्षात घ्या मित्रांनो, पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. काय म्हटलेलं बघा, ए आणि बी च्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे. त्यांच्या वयाची बेरीज किती आहे 63 आहे. बरोबर. मग आता गुणोत्तराचे भाग एकत्र करायचे, बेरीज दिली आहे. तर 5 आणि 2 किती रे 7 भाग. गुणोत्तराचे 7 भाग डायरेक्टली तोंडी. आता एक्स वगैरे मानायची गरजच नाही पडायला पाहिजे. 2 आणि 5 7 भाग. 7 भाग म्हणजे किती 63. तर गुणोत्तराचा एक भाग कितीचा, गुणोत्तराचा एक भाग किती 7 9 63. तर एक भाग 9 झाला. ए च विचारलं, ए चे भाग बघायची. ए चे 2 भाग आहेत. मग 2 भाग म्हणजे किती, एक भाग जर 9 देतो तर 2 भाग आपल्याला किती देणार आहे 18. ओके, तर अशा प्रकारे आपलं आन्सर काय असणार आहे 18 असणार आहे, 18 असणार आहे. ओके, आय होप सर्वांना क्लॅरिटी असेल. काही केलं का मी एक्स वगैरे समीकरण मांडत बसलो का नाही. आता तर सोपे उदाहरणं आहेत. पुढे आपण जशा प्रकारे जाणार आहोत ना, तुम्हाला क्लिअरली आयडिया येईल की जे उदाहरणं आतापर्यंत आपण एक्स मानून सोडत बसलो होतो ती किती सोप्या पद्धतीने आपण आपल्या लॉजिकने समजू शकतो. ओके, चला आपण पुढे जाऊया पुढच्या एक्झाम्पलकडे. वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर आहे 7-4. त्यांच्या वयातील फरक दिलाय आपल्याला. बघा आता मागच्या तिसऱ्या एक्झाम्पल पर्यंत तुम्हाला बेरीज दिलेली असायची. आता काय दिलाय मित्रो, फरक दिलेला आहे. 30 वर्षाचा फरक आहे. मग या गोष्टींवरती लक्ष ठेवायचं. ह्या उदाहरणांमध्ये लक्षात घ्या 7-4 गुणोत्तर आहे. ओके, फादर आहे, वडील आहेत आणि त्यांचा मुलगा सन आहे. ओके, तर वडिलांसाठी 7 भाग, मुलासाठी 4 भाग आहेत. बरोबर. मग जास्त वय ऑफकोर्स वडिलांचं, स्वतःचे जास्त भाग आहेत. तर लक्षात घ्या फरक दिलाय ना, तो फरक कितीचा आहे, तो ऍक्च्युअल मध्ये 30 वर्षाचा आहे. बघा आता काय विचार करायचा, जेव्हा बेरीज दिली ना तेव्हा 7 मध्ये 4 आपण ऍड केले असते, 7 आणि 4 11 झाले असते. परंतु आता फरक दिलाय ना, मग गुणोत्तराचा पण फरक घ्यायचा, गुणोत्तराचा पण डिफरन्स घ्यायचा. ओके, बघा आता 7 आणि 4 भागांचा फरक घेऊया. 7 मधून 4 मोठ्यामधून लहान भागाला वजा करायचं. लक्षात घ्या 7 मधून 4 गेले, डिफरन्स कितीचा आला गुणोत्तरामध्ये 3 भागाचा डिफरन्स आला. मग गुणोत्तराचे हे 3 भाग म्हणजे किती दिले आहेत खरे ऍक्च्युअल मध्ये 30 वर्ष दिलेले आहेत. किती दिले आहेत मित्र हो 30 वर्ष दिलेले आहेत. लक्षात घ्या गुणोत्तराचे 3 भाग म्हणजे किती
30 वर्ष 3 रुपयाला 30 चॉकलेट मिळतील, तर 1 रुपयाला किती मिळेल? किंवा 3ने ह्या 30ला भाग द्या. ओके, 3ने 30ला भाग दिला तर आपल्याला ह्या ठिकाणी काय मिळणार आहे? मल्टिप्लाइंग फॅक्टर 10 मिळणार आहे. मग हा 10 या दोघांना मल्टिप्लाय करेल, आपल्याला दोघांचं वय मिळेल. परंतु आपल्याला जास्त वेळ घ्यायचा नसतो, ज्याचं विचारलेलं आहे ना त्याच्या भागांवरती काम करायचं. आपल्याला वडिलांचं विचारलंय, 5 वर्षापूर्वीचं विचारलंय. बघा किती वर्षापूर्वीचं विचारलंय, ह्या काही गोष्टी असतात की ज्या परीक्षेमध्ये आपले मार्क्स घेतात. अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक शेवटची लाईन वाचायची असते. वडिलांचं आजचं वय 10ने मल्टिप्लाय केलं मी 7 भागांना, एका भागाची किंमत 10 आली तर 7 भाग म्हणजे 70. मग हे जे आहे ना हे आजचं वय आलेलं आहे वडिलांचं. ओके, वडिलांचे 5 वर्षापूर्वीचं विचारलेलं आहे, म्हणजे 5 वर्षापूर्वी म्हणजे मला मागे जावं लागेल. जर मला नंतर विचारलं तर मला त्यामध्ये पुढे जावं लागलं असतं, ऍड करावं लागलं असतं मित्र. ठीक आहे, तर लक्षात घ्या आपल्याला मागे जायचंय तर 70 मधून 5 वजा करायचे, तर 5 वर्षापूर्वी त्या व्यक्तीचे जे वडील असतील ते 65 वर्षाचे असतील. बघा तुम्हाला पर्यायामध्ये 70 पण आहे, 65 पण आहे. म्हणजे आपण आता आपला पर्याय कोणता सिलेक्ट करणार? ए ऑप्शन करेक्ट असेल. ए ऑप्शन करेक्ट असेल. यस, पेपर 2 साठी देखील इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके, सर्व काही पेपर 1 पेपर 2चा सिलेबस बेसिक पासून अतिशय ॲडव्हान्स PYQच्या काठिण्य पातळीपर्यंत आपण या ठिकाणी या बॅच मध्ये कव्हर करणार आहोत. ओके, चला पुढे जाऊया. तशाच प्रकारे विचार करायचा आहे. कुठल्याही प्रकारे आता एक्स वगैरे वाय वगैरे मानायची पद्धत कोणीही आता वापरणार नाही. काय करणार बघा आता आपण, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर किती? 9:5 आहे. 2 व्यक्ती आहेत मित्र, ए आणि बी. यांचं ऍक्च्युअल वय माहिती का? नाही, परंतु त्यांच्या ऍक्च्युअल वयाला दिलेलं सोपं रूप माहिती आहे. ए साठी 9 भाग, बी साठी किती भाग? गुणोत्तराचे 5 भाग. बरोबर, त्यांच्या वयातील फरक किती रे मित्र? लक्षात घ्या, 16 वर्ष. ओके, फरक दिलाय, डिफरन्स दिला तर या भागामधून या भागाला वजा करायचं, मोठ्यामधून लहानाला मायनस करायचं. असं होऊ शकतं 5 आधी 9 नंतर, टेन्शन घ्यायचं नाही, मोठ्यामधून लहानाला मायनस करायचंय, हे लक्षात ठेवायचं. बरोबर, तर लक्षात घ्या 9 मधून 5ला आपण मायनस केलं तर 4 भाग मिळतील. हे का केलं मी? कारण की मला फरक दिला होता. बरोबर, मग आता कम्पेअर करायचं. ऍक्च्युअल फरक किती आहे? 16. गुणोत्तराचे भाग मधील फरक किती मिळाला? 4. म्हणजे 4 म्हणजे 16 आहे, तर 1 म्हणजे किती? म्हणजे याने याला भाग देऊन तुम्हाला 1 भाग मिळतो. हे तुम्हाला मी आता करून दाखवलेलं आहे. मग याला भाग द्या 4ने, तर या ठिकाणी मल्टिप्लाइंग फॅक्टर 4 असेल. बरोबर, म्हणजेच 4ने सर्वांना मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ए आणि बी ची त्या ठिकाणी वय मिळणार आहेत. सो मित्र, बी चे मात्र आपल्याला कधी विचारलंय? 15 वर्षानंतर विचारलेलं आहे. सो आधी मल्टिप्लाय करूया. 4 9 किती होतील? 4 5 20. हे बीचं आजचं असेल, मात्र 15 वर्षानंतर. जर आज त्याचं वय 20 आहे तर 15 वर्षानंतर 15 वर्ष ऍड होतील, वाढतील ते, म्हणजे आपण या 20 मध्ये 15 ऍड करणार तर किती होऊन जाईल? 35 वर्ष होऊन जाईल 15 वर्षानंतर. सो आपला आन्सर 35 येणार आहे. अंडरस्टँड? ओके, आय होप सर्वांना या ठिकाणी समजलं असेल. आय होप सर्वांना या ठिकाणी समजलं असेल. ठीक आहे, चला तर अशा प्रकारे लॉजिकली अभ्यास करायचा आहे गणिताचा. बरोबर, तुम्ही अतिशय काळजीपूर्वक जर गणिताचा अभ्यास केला तर 30 पैकी 30 मार्क्स मिळवणं अतिशय सोपं टार्गेट तुम्हाला ठरणार आहे. लक्षात घ्या, आपण टाईप नंबर 1 कव्हर केला. टाईप नंबर 1 चा क्रक्स काय? की आपल्याला गुणोत्तराच्या भागांची बेरीज करावी लागली तर बेरीज करायची पटकन आणि ती कम्पेअर करायची एकूण बेरीजेसोबत, आणि जेव्हा फरक दिला असेल तेव्हा गुणोत्तराच्या भागांचा फरक घ्यायचा. ओके, आणि तो कम्पेअर करायचा. आणि आपलं टार्गेट असेल गुणोत्तराच्या किंवा वयवारीच्या किंवा भागीदारीच्या किंवा ज्या ज्या ठिकाणी गुणोत्तराचा कन्सेप्ट वापरला जाईल त्यामध्ये बाकीच्यांचं टार्गेट असतं एक्स मानून सोडवणे. आपलं टार्गेट असेल की आपल्याला गुणोत्तराचा 1 भाग पटकन मिळाला पाहिजे. 1 भाग गुणोत्तराचा पटकन काढता आला म्हणजे आपलं 90% ते गणित सॉल्व्ह झालेलं असतं, हे लक्षात घ्या. राईट, सो आपण आता नेक्स्ट भागकडे जाऊया. तर आपण अशा रीतीनेच प्रत्येक टॉपिक सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. बॅचचं नाव आपण दिलेलं आहे आचार्य चाणक्य. ओके, तुम्हाला चाणक्य नीती सर्वांना प्रचलित आहे, सर्वांना माहिती आहे की कशा रीतीने ते विचार करायचे. सो आपणही त्या रीतीने थिंक करण्याचा प्रयत्न करायचा आहे. गणिताला पण वेगळ्या दृष्टिकोनातून बघायचं आहे. ओके, ज्या ट्रॅडिशनल मेथड्स आहेत त्याला सोडून जर तुम्ही अभ्यास केला तर कुठलीही परीक्षा की ज्यामध्ये मॅथ्स आहे तुम्हाला अवघड जाणार नाहीये. सो मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया कुठल्याही प्रकारचा टाइम वेस्ट न करता. काय म्हटलेलं आहे बघा, 2 मुलांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. मी आता तिथंच करणार, तिथं विचार करणार आहे 8 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 40 होईल तर त्यांचे आजचे वय किती? बघा, थोड्या वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल आहे. 2 मुलं आहेत, समजा आपण त्यांना नाव देऊया ए आणि बी.
आधी तुम्हाला मी हा पॅटर्न आता बेसिकने एक्सप्लेन करतो, नंतर मग पुन्हा आपल्या नॅचरल जे आपलं लॉजिक आहे त्याच्याने आपण जाणार आहोत. बघा दोघांचं वय आहे 3+5, 3+5 आहे. लक्षात घ्या 8 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होणार आहे? 40 होणार आहे. किती होणार आहे मित्र हो? 40 होणार आहे. तर त्यांचे आजचे वय किती असेल? लक्षात घ्या बेसिकने जर तुम्हाला कुठलाही मास्तर याला सोडवून देईल तर तुम्हाला कशा प्रकारे सांगितलं जाईल की याला दादा x माना, 3x माना, ओके, याला ताई याला 5x माना, ठीक आहे, याला 3x माना, याला 5x माना. मग आता हे मानून झाल्यानंतर हे सध्या आहेत, हे आज मध्ये यांचं वय आहे एचं 3x आणि 5x आजचं वय झालं. 8 वर्षानंतर, ओके, 8 वर्षानंतर पुढे जायचंय तर याचं वय पण 8 ने वाढणार आहे. त्यानंतर याचं वय हे मित्रांनो 8 ने वाढणार आहे. दोघांच्या वयात 8 वाढतील. ओके, तर 8 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती झाली? 40 झाली. मग 8 वर्ष दोघांमध्ये ऍड झाले, नंतर त्यांची बेरीज केली, त्यांची बेरीज किती झाली? 40 झाली. म्हणजे दिलेल्या माहितीला तुम्हाला अशा प्रकारे समीकरणामध्ये मांडता यायला पाहिजे. हे आहे बीजगणितीय अप्रोच. ओके, हा अतिशय ट्रॅडिशनल अप्रोच आहे मॅथ्स मधील. ओके, आता ह्या पद्धती सर्व काही आउटडेटेड झालेल्या आहेत, हे लक्षात घ्या. तुम्हाला नवीन शिकायचं तर आपला बॅच तुम्हाला प्रत्येक टॉपिक सोप्या पद्धतीने शिकवला जाईल. तर आता बघा काय होणार आहे. बेरीज दिली आहे ना 3x आणि 5x, म्हणजे x च्या टर्म एकत्र करायच्या, संख्या एकत्र करायच्या. 5x आणि 3x किती होतील मित्रांनो? 8x होतील. 8 आणि 8 किती होतील? 16 होतील. तर आता या ठिकाणी किती होणार आहे? 40 आपल्याला दिलेला आहे. मग आता बघा हा 16 इकडे प्लस करतोय, तिकडे जाणार तो मायनस तो. लक्षात घ्या दोन सेपरेट असतात, डावीकडची बाजू आणि उजवीकडची बाजू, म्हणजे याला आपण LHS म्हणतो आणि इकडे RHS असते. ओके, राईट हँड साइड, ही लेफ्ट हँड साइड. मग लक्षात घ्या डावीकडून एखादी संख्या तिकडे जात असेल त्याचं चिन्ह बघायचं. इकडे जर बेरीज आहे ना तर तिकडे जाताना तो मायनस होतो, इकडे मायनस असेल तिकडे जाताना तो बेरीज करतो. या दोघांमध्ये इंटरचेंज होतो. गुणाकार असेल तिकडे जाताना भागाकार होईल. ओके, इकडे भागाकार होईल तिकडे जाताना गुणाकार होईल, म्हणजे ह्या दोघांमध्ये इंटरचेंज असणार आहे. LHS टू RHS ट्रान्सफर करताना हे बेसिकही तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, तर बघा आपण अतिशय बेसिकने जाणार आहोत. सो 16 तिकडे जाईल, मायनस होईल. 8x 40 मधून हा 16 गेला, बरोबर, तिकडे मायनस करतोय. 8x बरोबर 40 वजा 16 आपण केले तर आपल्याला 24 मिळेल. x बरोबर काढायचा आहे तर हा 24 ला 8 तिकडे जाताना भागीला जाईल, कारण की हा x ला मल्टिप्लाय करतोय. सो 24 ला 8 ने भाग दिला, 8 त्रिक 24. तर x ची किंमत किती आली मित्रांनो? 3 येणार आहे. x ची किंमत किती आलेली आहे? 3 या ठिकाणी येणार आहे. मग आता विचारलेलं काय आहे त्यानुसार आपण या ठिकाणी जायचं. त्यांनी विचारलं आहे तर त्यांचे आजचे वय किती. मग आज त्यांचं गुणोत्तर काय होतं? 3x 5x. मग x ची किंमत टाका, 3 त्रिक 9 आणि 3 5 15. तर या ठिकाणी 9 आणि 15 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. मित्रांनो लक्षात घ्या एवढ्या स्टेप्स आपल्याला वापरायच्या आहेत का? अजिबात वापरायच्या नाहीत. काय विचार करायचा? गुणोत्तर काय दिलेलं आहे, गुणोत्तरावरती लक्ष ठेवायचं. गुणोत्तर कधीच आहे? दोन मुलांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर आहे 3:5. बघा आता आपली मेथड आपण कसा विचार करणार समजून घ्या. अतिशय बेस्ट अप्रोच आहे हा. समजला तर तुम्हाला मॅथ्स मध्ये खूप इंटरेस्ट वाढणार आहे. लक्षात घ्या 3:5 हे आजचं गुणोत्तर आहे. आपल्याला 8 वर्षानंतरची बेरीज दिली आहे. आपल्याला कधीची बेरीज दिली आहे? 8 वर्षानंतरची बेरीज दिली आहे. लक्षात ठेवा माझा शब्द, जेव्हाचं गुणोत्तर असेल, जेव्हाचं गुणोत्तर असेल ते आजचं असू द्या, 5 वर्ष पूर्वीचं असू द्या, 10 वर्षानंतरचं असू द्या, जेव्हाचं गुणोत्तर असेल तुम्हाला उदाहरणामध्ये दिलेल्या माहितीमध्ये तेव्हाचीच बेरीज किंवा तेव्हाचीच वजाबाकी दिली पाहिजे. ओके, तेव्हाचीच बेरीज किंवा तेव्हाचीच वजाबाकी दिली पाहिजे. आता त्यांनी काय केलंय? 8 वर्षानंतरची बेरीज दिली, म्हणजे 8 वर्षानंतरची बेरीज 40 आहे. मग आता बघा जर मी पुढे गेलो नसतो तर बेरीज वाढली असते का दोघांची? नाही वाढली असती. मग आज मध्ये बेरीज किती राहिली असती? कमी राहिली असती 40 पेक्षा. मग किती कमी राहिली असती? ते किती पुढे गेले? 8 वर्ष पुढे गेले. बघा मी तुम्हाला सांगतोय म्हणून वेळ लागतोय, विचार कसा करायचा. 8 वर्ष दोघांचं वय वाढलं म्हणून बेरीज 40 झाली, पण दोघांचं वय जर 8 वर्षाने वाढलंच नसतं तर बेरीज 40 नसती. मग किती राहिली असती? दोघांचं 8 आपण मायनस करा, एकाचे पण 8 मायनस करा, एकाचे पण 8 मायनस करा, 16 इथून मायनस होतील तर ते 24 बेरीज राहिली असती. मग ती बेरीज आपल्याला घ्यायची, ती आपल्याला लागणार आहे आजसाठी, कारण की गुणोत्तर आजचं आहे. म्हणून आपण आजचीच बेरीज काढायची, आजच्याच बेरजेकडे जाण्याचा प्रयत्न करायचा. ओके, दिलेली होती 8 वर्षानंतर 40. आपण विचार केला मला लागत आहे आज मध्ये, म्हणून मी दोघांचे 8 कमी करून टाकले. सो आता हे 3 आणि 5 8 भाग होतील. आपली मेथड की एकूण बेरीज दिली तर एकूण बेरीज करून टाकायची, 8 भाग म्हणजे
किती मित्रांनो 24. तर डायरेक्टली एका भागाची किंमत तुम्हाला पटकन मिळेल. 24ला 8ने भाग द्या, 8 त्रिक 24. तर एका भागाची किंमत 3, 3ने दोघांना मल्टिप्लाय करा, 3 त्रिक 9, 3 5 15. चला क्लिअर झालंय का सर्वांना ही मेथड? रिपीट करायची का? हा प्रदीप पेशन्स ठेव मित्रा, ते पण मी सांगेल सर्व काही गोष्टी. गुणोत्तर, बेरीज या गोष्टी बसत नसतील त्याला आपण काय करायचं, सर्व एक एक मुद्दा, एक एक पॉइंट, एक एक एक्झाम्पल, एक एक टाईप त्या ठिकाणी तुमचा क्लिअर होणार आहे, तुम्हाला कुठलाही डाऊट नसेल. ओके चला, तर इथपर्यंत क्लिअर आहे का? लवकर येस टाईप करा चॅट बॉक्समध्ये. इथपर्यंत क्लॅरिटी असेल तर लवकर सर्वांनी येस टाईप करायचं आहे. मी पुन्हा सांगत आहे, मला बेरीज दिली होती 8 वर्षानंतरची, मला रिक्वायर्ड आहे आजसाठी, कारण गुणोत्तर आजचं आहे, जेव्हाचं गुणोत्तर तेव्हाची बेरीज पाहिजे. म्हणून मी काय केलं की ह्या 40ला मागे नेलं, आज मध्ये नेलं. दोन व्यक्ती दोघांचे कमी करायचे, 3 व्यक्ती असेल तर तिघांचं वय कमी करावं लागेल. ओके, दोघांचं वय वाढलं होतं 8-8 वर्ष पुढे, म्हणून 40 झाली होती. बेरीज केल्यानंतर दोघांचं 8-8 कमी केलं, 24 आपल्याला झालेली आहे. चला मी कमेंट बॉक्समध्ये बघत आहे सर्वांना समजलंय का, म्हणून मी या दोघांची भाग कम्पेअर केले. 3 आणि 5 8, 8 त्रिक 24. क्लिअर? तर अशा प्रकारे आपल्याला एका भागाची किंमत, आपलं टार्गेट आपण पूर्ण केलं. एका भागाची किंमत 3, असे 3 भाग, 3 त्रिक 9, 3 5 15. बघा आता पर्यायावरून जाऊ शकतो का ते पण विचार करूया. दोघांचं गुणोत्तर 3 5 आहे, याला सोपं रूप द्या पर्यायाला, बे त्रिक 6, बे पंचे 10. याला सोपं रूप द्या, 4 त्रिक 12, 4 पंचे 20. 3 5 मध्ये 3 त्रिक 9, 3 5 15. हे पण 3 5 मध्ये, 5 त्रिक 15, 5 5 25. सर चारही पर्याय या ठिकाणी 3 5 मध्ये आहेत, मग पर्यायावरून जाण्याचा प्रयत्न कधी कधी फसू शकतो. सो कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, संकल्पना या ठिकाणी तुमच्या डेव्हलप झाल्या पाहिजे. ओके, तर बघा आता कशा प्रकारे जाऊ शकतो आपण. बेरीज 40 आहे ना, आज जर यांचं वय हे असेल 6 आणि 10, तर टोटल किती होतील 16. दोघांचे 8-8 वाढवले तर 40 होणार आहे का? दोघांचे 8-8 म्हणजे 16 वाढवले तर 32च होईल, चालणार नाही. आपल्याला 40 बेरीज झाली पाहिजे. मग हा जो पर्याय आहे ना 9 आणि 15 यांची बेरीज जर दोघांची केली तर ती 24 होणार आहे, आणि दोघांचे 8-8 जर आपण मिळवले तर बरोबर पर्याय तो आपल्याला 40च देणार आहे. सो पर्यायावरून टॅली करायचं असेल तर अशा प्रकारे करायचं. पर्यायावरून टॅली करायचं असेल तर अशा प्रकारे आपण टॅली करू शकतो. आय होप तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. चला जायचं पुढे. चला चॅट बॉक्समध्ये मेसेज करत चला, रिप्लाय करत चला, जेणेकरून मला समजत जाईल तुम्हाला किती गोष्टी समजत आहेत, किती गोष्टी नाही समजत आहेत. ओके चला पुढे जाऊया. 3 बहिणींच्या आजच्या वयाचे गुणोत्तर. माझा प्रयत्न आहे की बॅच मधील प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे, सर्व काही गोष्टी समजल्या पाहिजे. 3 बहिणीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर बघूया काय दिलेलं आहे. 7 3 2. 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 18 वर्ष होती. ओके, 6 वर्षापूर्वीची या बेरीज लक्षात घ्या, व्यवस्थित बघायचं. तर सर्वात लहान बहिणीचे आजचे वय किती असेल, तर सर्वात लहान बहिणीचे आजचे वय किती असेल लक्षात घ्या मित्रांनो. 3 बहिणी आहेत, 7 3 2. ओके, तिघांचे भाग दिलेले आहेत. मग हे गुणोत्तर कधीचं आहे ते व्यवस्थित मांडणी करायची. ते आजची मांडणी आहे, आजचं गुणोत्तर आहे. बरोबर, 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज आहे 18 वर्ष. सुरुवातीला मी तुम्हाला बेसिकने सांगत आहे. बरोबर, या उदाहरणाला बेसिकने किती स्टेप्स लागतील हे तुम्हाला मी करून दाखवते. त्यानंतर मग शॉर्ट ट्रिकने कशा प्रकारे करायचं ते तुम्हाला सांगणार आहे. बघा लक्षात घ्या, उदाहरणामध्ये उदाहरण व्यवस्थित वाचायचं, वर्डिंग समजून घ्यायची. समीकरण तयार करताना ओके, समीकरण तयार करताना आपण काय म्हटलेलं आहे बघा. 3 बहिणींच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7 3 2 आहे. 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 18 वर्ष होती. बरोबर, याला 7x मानावं लागेल, याला 3x मानावं लागेल, याला ऍक्च्युअल मध्ये 2x मानूया. आज मध्ये यांचं वय आपण हे मानून घेतलं रे या ठिकाणी. बरोबर, 6 वर्षापूर्वी म्हणजे मला आज नंतर प्रत्येकाला 6 वर्ष मागे न्यायचंय, मागे नेताना मायनस करायचं, पुढे जाताना वाढेल म्हणून ऍड करतो. मग 3x मधून पण 6 वजा, 2x मधून पण 6 वजा, प्रत्येकाचं वय आपण 6 वर्ष कमी करतोय, मागे नेतोय. ओके, तर 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती 18. आता 6 वर्षापूर्वी गेलो आणि त्यांच्या वयाची बेरीज केली, त्यांच्या वयाची बेरीज केली, मग ती किती झाली 18 वर्ष झाली. ओके, या सर्वांची बेरीज बरोबर 18 वर्ष. समीकरण तयार झालं की नाही, सोपं काम आहे समीकरण तयार करता येणं, हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, मग आता बघा काय होतंय की मायनस आहे मायनस आहे मायनस आहे. ओके, संख्या एकत्र, x च्या टर्म एकत्र करायच्या. 7x मध्ये 3x टाका, 10x मध्ये 2x टाका, 12x होतील. -6 -6 -6 हे एकत्र झाले की -18 होतील. आता हे बेसिक आहेत, या गोष्टी पण तुम्हाला मी रिकॉल करून देणार आहे की मायनस मायनसची बेरीज करताना ती मायनस होते आणि त्यांना एकत्र केलं जातं.
तर -18 होतील आणि इकडे ऑलरेडी इक्वल टू बरोबर मध्ये आपल्याला 18 दिलेलंच आहे. तर आता काय होणार आहे की हा मायनस आहे, तिकडे त्यांना प्लस होईल. सो 12x बरोबर 18 + 18, 18 + 18 म्हणून 12x बरोबर 18 + 18 हे 36. 12 ने तिकडे भाग दिला जाईल. x बरोबर ओके 36 भागिले 12 केलं तर x बरोबर 3. x बरोबर 3. मग x बरोबर 3 ची किंमत टाका इथं. इथं काय होणार आहे 7 त्रिक 21, 3 त्रिक 9 आणि 3 दुने 6. मात्र आपल्याला विचारलेलं काय, लहान बहिणीचे आजचे वय किती. लहान बहिणीचे आजचे वय किती. मग लहान बहीण कोणती, ज्याचे लहान भाग ती लहान बहीण, ज्याचे जास्त भाग ती मोठी बहीण. ओके आजचे वय म्हणजे 2x मध्ये आहे, तर 2 गुणिला x म्हणजे 2 गुणिला 3 केल्यावरती आपल्याला लहान बहिणीचे वय किती मिळणार आहे, 6 मिळणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे मित्रांनो, 6 वर्ष असणार आहे. आपला आन्सर काय असणार आहे, 6 वर्ष असणार आहे. चला सर्वांना क्लॅरिटी आली आहे. मग ही आहे बेसिक मेथड. ही कोणती मेथड, ही नॉर्मल मेथड आहे. ही तुम्हाला सर्व काही विविध ठिकाणी मिळेल. मात्र आपण बघणार आहोत आता मेंटॉस मेथड, जी आपली लॉजिकल मेथड आहे. आपलं ट्रिक अतिशय कन्सेप्च्युअल असतात, म्हणजे तुम्ही परीक्षेच्या प्रेशरमध्ये त्या आठवू शकतात, त्या रिकॉल करू शकतात. मात्र तुम्ही एक्स वगैरे मानत बसणार, मग कुठेतरी एखादी स्टेप आपण गडबड करतो आणि मग आपले उत्तरे चुकतात. तशा प्रकारे करायचं नाही, सिम्पली विचार करायचा, जेव्हाचं गुणोत्तर तेव्हाचीच बेरीज वजाबाकी माहिती पाहिजे. 3 बहिणींच्या आजचं गुणोत्तर माहिती आहे रे. काय गुणोत्तर माहिती आहे, 7×3=2. 7×3=2. हे गुणोत्तर कधीचं आहे, आजचं आहे. बेरीज कधीची आहे, 6 वर्षापूर्वीची आहे. बघा मला 6 वर्षापूर्वीची 18 वर्ष बेरीज दिली. आता बघा या उदाहरणामध्ये ना व्यक्ती किती ते फार महत्वाचं आहे. 3 संख्या म्हणजे 3 व्यक्ती आहेत बरोबर. मग तिघांचं 6 वर्षापूर्वी 18 वर्ष, तिघांचं बेरीज 18 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी 18 वर्ष. ओके तर मला जर तिघांना आज मध्ये न्यायचं आहे, लक्षात घ्या 6 वर्षापूर्वी समजा एक पर्सन असेल 24 वर्षाचा, एक असेल 20 वर्षाचा, एक असेल 15 वर्षाचा. 6 वर्षापूर्वी होते हे, आज मध्ये आणायचं तर हा 30 वर्षाचा होऊन जाईल. ओके हा किती, हा 26 आणि हा किती 21चा. तिघांचं 6 वाढणार आहे ना, तिघांचं 6 वाढणार आहे. मग जर मला आजचं गुणोत्तर 7×3=2 आहे आणि मला याचा वापर करायचा आहे 7 मध्ये 3 10, 10 मध्ये 2 एकत्र केले 12 भाग साठी कंपेअर करताना, इक्वल करताना मी आता हे 18 नाही घेणार. ही बेरीज आजची आहे का, नाही, ही 6 वर्षापूर्वीची. मला बेरीज आजचीच पाहिजे, म्हणून मी आजच्या बेरजेला माझ्या माइंड मध्ये विचार करण्याचा प्रयत्न करेल. मग कसा विचार करायचा, 6 वर्षापूर्वी 18, आज मध्ये यायचंय तर आज मध्ये त्यांना पुढे जावं लागेल. तिघांचे 6 वाढतील, तिघांचे 6 वाढतील म्हणजे 6 त्रिक 18 वाढतील. मग या 18 मध्ये 18 वाढले पाहिजे ना, या 18 मध्ये 18 वाढले पाहिजे म्हणजे 18 आणि 18 36, तर इथं आपण 36 घेणार. चला क्लॅरिटी आहे याची, क्लॅरिटी आली सर्वांना इथपर्यंत. मग आता हे कंपॅरिझन समजलं असेल तर 12×3 = 36, एका भागाची किंमत 3. आपल्याला विचारलंय मुलीचं, लहान मुलीचं वय 2 भाग, लहान पर्सन 3 ने याला मल्टिप्लाय करा, 3 दुने 6. बघा किती स्टेप्स आहेत आणि हे किती आपण लवकर करू शकत आहोत. करायची गरज आहे का परीक्षेमध्ये, नाही. 10th पर्यंत स्कूल लेवलला जेव्हा तुम्ही टीचिंग करणार आहात तुम्हाला तेव्हा हे शिकवावं लागेल विद्यार्थ्यांना. परंतु आता तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह परीक्षा द्यायची आहे तेव्हा तुम्हाला उत्तरापर्यंत कमीत कमी सेकंदात कशा प्रकारे पोहोचायचंय हे तुम्हाला विद्यार्थ्यांना दाखवावं लागेल. बघा तुम्हाला बॅच केल्याचा फायदा काय होईल, तुम्हाला टीईटी मध्ये मॅथ्स मध्ये चांगले मार्क्स मिळतील, परंतु तुम्हाला ज्या आपण विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, MTS, NTS सारख्या परीक्षेसाठी मार्गदर्शन करतो त्याला पण, त्या विद्यार्थ्यांना पण तुम्हाला अशा टेक्निक्स समजता येतील आणि तुम्हाला नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये तुमचं वेटेज वाढणार आहे जेव्हा तुम्ही अशा काही नवीन गोष्टी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहात. तर आपण पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. 6 वर्षापूर्वी आई, वडील व मुलगी 3 व्यक्ती आहेत मित्रांनो. गुणोत्तर कधीचं म्हटलेलं आहे, 6 वर्षापूर्वीचं. गुणोत्तर कधीचं म्हटलेलं आहे, 6 वर्षापूर्वीचं बरोबर. 3×4=1, 3×4=1. कोण कोण आहे, आई, वडील, मुलगी. ओके आई म्हणजे मदर, वडील म्हणजे फादर आणि मुलगी म्हणजे डॉटर. ओके तर अशा प्रकारे तिघांचा त्या ठिकाणी रेशो दिलेला आहे. यस तिघांचा या ठिकाणी रेशो दिलेला आहे 3×4=1. आज त्यांच्या वयाची बेरीज किती, 90. आज बेरीज, लक्षात घ्या विचार कसा करायचा. आज बेरीज दिली, आता मी एक्स मानून दाखवणार नाही, आता मी डायरेक्ट तुम्हाला करून दाखवेल. विचार कसा करायचा ते तुम्हाला सांगेल. ओके बघा आता मला काय करायचं असतं, मला एकत्र करायचं असतं यांना. 3 आणि 4 7 आणि 1 भाग 8. मला या 8 भागांसोबत यांना इक्वल करायचं असतं, इक्वेट करायचं असतं. मग मला 6 वर्षापूर्वीचीच बेरीज पाहिजे.
यासोबत तुलना करण्यासाठी, कम्पेअर करण्यासाठी 8 भागांसोबत मला संपूर्णपणे इथं कंपॅरिझन करण्यासाठी मला कधीची बेरीज पाहिजे, 6 वर्षापूर्वीचीच पाहिजे. परंतु अवेलेबल काय आहे, आजची बेरीज आहे. ती किती आहे मित्र? या ठिकाणी आजची बेरीज 90 आहे. आजची बेरीज किती आहे? 90. मग आजची 90 मी इथं कम्पेअर करणार नाही. मला कधी जायचंय? 6 वर्षापूर्वी जायचंय. मग तिघांना 6 वर्षापूर्वी न्यायचंय. तिघांचे 6 कमी होतील. पुढे जाताना वाढवायचे. मागे जातो तेव्हा कमी होतील. मग 6 त्रिक 18, इथून 18 मायनस होतील. 90 मधून 18 गेले, इथं 72. तर इथं मी कम्पेअर करताना काय घेणार आहे? 72 घेणार आहे, 72 घेणार आहे. आय होप समजलं असेल. तर 8 9 72, 8 9 72, एक भाग झाला 9चा, एक भाग झाला 9चा. तर वडिलांचं विचारलं आहे आजचे वय. ओके, वडिलांचं फादरचे 4 भाग आहे मित्र. ओके, फादरचे 4 भाग आहेत. तर आजचे वय हे किती भागांमध्ये? एका भागाची किंमत 9 आलेली आहे. तर 9 ने याला मल्टिप्लाय करूया. 9 चोक 36, 9 चोक 36. मात्र हे कधी निघालं रे? 6 वर्षापूर्वी निघालं. 6 वर्षापूर्वी 36 आहे. तर आज मध्ये पुढे यावं लागेल, अजून 36 मध्ये 6 मिळवावे लागतील. म्हणजे आपला आन्सर 42, 42 पाहिजे. किती असायला पाहिजे? 42, 42 असायला पाहिजे. क्लिअर? तर अशा प्रकारे आपल्याला याचं आन्सर सांगता येईल. चला, समजलंय सर्वांना? आय होप समजलं असेल. ओके, 6 वर्षापूर्वी त्यांचं गुणोत्तर 3:4 आहे. तर कुठला पर्याय? बघा, पर्यायावरून जायचंय ना, तर आता हे पर्याय कधीचे आहेत? वडिलांचे आजसाठी आहेत. आजसाठी गुणोत्तर कधीचं माहिती आहे? 3:4 हे 6 वर्षापूर्वीचं माहिती आहे. मग मला 6 प्रत्येकामधून मायनस करायचे, 6 प्रत्येकामधून मायनस करायचे. आणि ज्याचं उत्तर हे 4च्या पटीतील तेच वडिलांचं वय असेल 6 वर्षापूर्वी. ओके ओके, बघा मग आता काय होणार आहे? जस्ट सेकंड. 36, 6 वर्षापूर्वी आई वडील मुलगी यांच्या वयाचे उत्तर 3:4 होते. आज त्यांच्या वयाची बेरीज 90 आहे. आज त्यांच्या वयाची बेरीज 90 आहे. तर आजचं काढायचं आहे. आजचं काढायचं तर आपल्याला मिळवावे लागतील. आपल्याला मिळवावे लागतील. ठीक आहे, आपल्याला मिळवावे लागतील. ठीक आहे, इथं पर्यायावरून काही जाण्याची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्टली या लॉजिकनेही त्या ठिकाणी उत्तर काढू शकता. डायरेक्टली ह्या लॉजिकने पण तुम्ही त्या ठिकाणी उत्तर काढू शकता. चला, आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. बघा काय म्हटलेलं आहे. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 असे होते. तर त्यांचे आजचे वय किती? बघा, आता 3 व्यक्ती आहेत. आजच्या वयाची बेरीज किती मित्र? हो, 72. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती? 4:6:7. 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे. बेरीज कधीची? आजची. बरोबर, तेव्हाचीच बेरीज आणायची. नसेल तर ह्या उदाहरणाला पर्यायावरून जाता येईल. ओके, पर्यायामध्ये काय विचारलंय? आजचे वय किती? आजचे वय किती असा प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी. मग आता लक्षात घ्या, आपल्याला काय करता येईल या ठिकाणी की त्यांची वय जी आहेत ना, ही 4 6 7च्या पटीत आली पाहिजे. 4 6 7च्या पटीत आली पाहिजे 7 वर्षापूर्वी. मग प्रत्येकातून 7 मायनस केले. समजा हे 19 मधून मी 7 मायनस करतोय तर मला 12 मिळेल. इथून 7 मायनस करतोय, ओके, तर मला काय मिळणार आहे? 18 मिळणार आहे. इथून 7 मायनस करतो, 21 मिळणार आहे. तर पहिली संख्या 4च्या पटीत आहे, दुसरी संख्या 6च्या पटीत आहे, तिसरी संख्या 21च्या पटीत आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी डायरेक्टली पर्यायावरून जाऊ शकतो. किंवा आपण समजून घेऊया, तुम्हाला कन्फ्युजन नको म्हणून. 7 वर्षापूर्वी जे गुणोत्तर आहे ते आहे 4:6:7. 4:6:7. एकत्र करतो आपण यांना. 4 आणि 6 10, 10 आणि 7 17 होतील. 17 भागांसोबत आपल्याला जी बेरीज पाहिजे ती 7 वर्षापूर्वीची पाहिजे. पण बेरीज कधी दिली आपल्याला? आजची बेरीज आहे ना, ती 72 दिली. आजची बेरीज 72 दिली, 72 दिलेली. बरोबर, मग इथं 17 सोबत 72 घ्यायचे का? नाही. मला आजचा रेशो आहे का? नाही. मला 7 वर्षापूर्वीचा आहे. मग बेरीज मला 7 वर्षापूर्वी न्यायची आहे. तर 7 वर्ष मागे जायचं आहे. तर 3 व्यक्ती म्हणून 7 त्रिक 21 मायनस करणार. 21 मायनस केले तर 51. तर हे 51 इथं घ्यायचे. मग 17 त्रिक 51. तर एका भागाची किंमत 3 आली. तर आपल्याला विचारलेलं आहे कोणाचं? आपल्याला त्या ठिकाणी तर त्यांचे आजचं वय विचारलंय. 3 ने आपण मल्टिप्लाय करूया. 3 7 21. ओके, 3 सक 18 आणि 3 चोक 12. प्रत्येकात हे 7 वर्षापूर्वी होतं. आपल्याला आजचं येण्यासाठी 7 मिळवावे लागतील. प्रत्येकात 7 मिळवत गेलो. इथं 19 होईल. इथं 7 टाकले हा 25 होईल. इथं 7 टाकले हा 28 होईल. मग हा पर्याय आपल्याला बरोबर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. हा पर्याय आपल्याला बरोबर ऑप्शन नंबर 3 मध्ये या ठिकाणी दिलेला आहे. राईट.
आय होप सर्वांना आयडिया आली असेल. तुम्हाला ही अशा प्रकारच्या ह्या उदाहरणांना सोडवण्याची ही पद्धत कुठेच मिळणार नाही. बाकीचे तुम्हाला जो टाईप नंबर 1 टाईप नंबर 2 मी जो सांगितला तो तुम्हाला सर्वीकडे मिळू शकतो, परंतु स्पेसिफिक या प्रकारच्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्यासाठी जी मेथड आहे ती तुम्हाला मी या ठिकाणी डिस्कस करून दिली आहे. ओके, तर या एक्झाम्पलला पण आपण समजून घेऊया. 3 बहिणींच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7:3 आहे. ओके, 5:7:3 आहे. हे गुणोत्तर कधीचं आहे? 3 बहिणींचं आजचं आहे. म्हणजे मला आजच त्यांची बेरीज किंवा वजाबाकी पाहिजे. 7 आणि 3 10 आणि 5 15 भाग. 15 भाग गुणोत्तराचे 15 भाग कम्पेअर करायचे बेरीज किंवा वजाबाकी सोबत. मग ही 8 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 99 आहे. बरोबर, बेरीज कधीची आहे? 8 वर्षानंतर दिली मित्रांनो. मला कधीची पाहिजे? आज मध्ये पाहिजे. मग मी पुढे गेलोय ना, जास्त बेरीज केली, मला कमी करावी लागेल. मग किती व्यक्ती? 3 व्यक्ती. मग 8 वर्ष. ओके, तिघांचे कमी करायचे, 8 त्रिक 24, म्हणजे मला ह्या 99 मधून तिघांचे 24 कमी करायचे आहेत, तर मला ह्या ठिकाणी 75 मिळतील. मग हे 75 इथं कम्पेअर करायचे. 15 5 75 होतात, म्हणजे एका भागाची किंमत 5 आलेली आहे. एका भागाची किंमत 5 आलेली आहे, तर लहान बहिणीचं विचारलंय, लहान भाग बघायचे. 5 ने याला मल्टिप्लाय करा, 5 त्रिक 15. तर कधी विचारलंय? आजचं विचारलंय. सो आजचेच ते गुणोत्तर आहे, तर 15च आपलं आन्सर आहे. चला, इज दॅट क्लिअर टू एव्हरीवन? तर अशा प्रकारे आपण ह्या प्रकारच्या कठीण वाटणाऱ्या, ज्यांना एक्सची गरज पडतेच, अशा उदाहरणांना पण आपण विदाऊट एक्स न मानता सॉल्व्ह करू शकत आहोत. ओके, फक्त आपण काम कशावरती करतोय? आपण काम करत आहोत संकल्पनांवरती. आपण काम करत आहोत संकल्पनांवरती. आपण फक्त फोकस ठेवायचा आहे कन्सेप्टवरती. ओके, ट्रिक्स वगैरे ज्या असतात त्या आपण कन्सेप्च्युअल तुम्हाला माहिती पाहिजे. तर आपण शॉर्टकटच्या नादात आपल्याला खूप साऱ्या ट्रिक्स मिळतात यूट्यूबवरती, त्या आपल्याला तात्पुरत्या सोप्या वाटतात, परंतु त्या लॉंग टाईमसाठी किंवा परीक्षेमध्ये आपल्याला रिझल्ट देत नाहीत. सो अशा प्रकारे लॉजिक डेव्हलप करण्यावरती काम करा. तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी चांगल्यापैकी मार्क्स मिळतील. आता बघा, ह्या उदाहरणामध्ये वाचूया. 4 बहिणींच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज आहे 80 वर्ष. तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल ते आपल्याला विचारलेलं आहे. मग आता बघा, 4 व्यक्ती आहेत, 4 बहिणी आहेत. या प्रकारच्या उदाहरणामध्ये व्यक्ती किती आहेत ना, ते फार महत्वाचं आहे. तर 4 बहिणींच्या 5 वर्षापूर्वी त्यांची बेरीज जी दिलेली आहे ना, ती आपण लिहून घेऊया. 5 वर्षापूर्वीची बेरीज किती आहे मित्रांनो? 80 वर्ष दिलेली आहे. किती वर्ष दिलेली आहे? 80 वर्ष दिलेली आहे. बरोबर, तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती? ओके, मग आता बेरीज विचारली आहे. आता 5 वर्षापूर्वी बेरीज 80 आहे, तर पहिल्यांदा या प्रकारच्या उदाहरणांमध्ये फोकस ठेवायचा आजवरती. आज मध्ये बेरीज किती? 4 यांच्या वयाची आज मध्ये बेरीज किती असेल? ओके, चला, तर आपल्याला या ठिकाणी 5 वर्षापूर्वी 80 होती, तर आज मध्ये किती? तर 4 व्यक्ती आहेत, तर 4 इंच आज मध्ये येण्यासाठी 5-5 वर्ष प्रत्येकाचं वाढेल. असं होणार नाही मित्रांनो की लहान बहिणीचं वय 5 वर्ष वाढलं तर मोठी बहीण वाढणार, तिचं वय सर्वांचं सेम वाढणार आहे आजपासून पुढे गेलो तर. ओके, तर 4 इंच त्या ठिकाणी 5-5 वर्ष वाढणार आहे, म्हणजे 5 चोक 20, म्हणजे या ठिकाणी 20 ऍड करावे लागतील. तर आज मध्ये त्यांची बेरीज ही 100 असेल. आज मध्ये त्यांची बेरीज 100 असणार आहे. तर आपल्याला विचारलेली आहे 15 वर्षानंतर. आपल्याला विचारलेली आहे बेरीज 15 वर्षानंतर. बघा विचार कसा करायचा. आजपासून 15 वर्ष पुढे जायचंय, सर्वांचं वय 15-15 ने वाढवायचंय. 4 व्यक्ती आहेत, 15 चोक 60 ने बेरीज वाढेल. 15 चोक 60 ने बेरीज वाढेल, तर 15 चोक 60 ऍड केले या ठिकाणी, तर 160 बेरीज ही त्यांच्या सर्वांची वयाची 15 वर्षानंतर असेल. म्हणजे आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. आपला आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी मध्ये या ठिकाणी बघायला मिळत आहे. आशा करतो की सर्वांना हे एक्झाम्पल क्लिअर झालं असेल. मित्रांनो, पुढच्या एक्झाम्पलकडे आपण या ठिकाणी जाऊया. लक्षात घ्या, 2 भावांच्या वयाची बेरीज 36 वर्ष आहे. जर त्यांच्या वयातील अंतर 10 वर्ष असेल तर त्यांची वय किती काढा. दोघांची वय आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. बघा, दोघांची बेरीज x + y या ठिकाणी केलं आपण, तर आपल्याला बेरीज 36 दिलेली आहे. याचं एकाचं वय x, दुसऱ्याचं y, दोघांची बेरीज 36. दोघांची वजाबाकी, अंतर म्हणजे वजाबाकी दिली आहे x - y, किती मित्रांनो? 10 वर्ष दिलेली आहे. तर त्यांची वय काढायची आहेत. मग आता इक्वेशनला ऍड करूया. +y - y कॅन्सल होऊन जाईल. ऍडिशन करताना x आणि x 2x होऊन जातील. 2x बरोबर किती? 46. x बरोबर किती? हा 2 तिकडे जातोय. 2 × 4, 2 × 3 6. x बरोबर 23 आला की कुठल्या तरी एका समीकरणात टाकायचं, तर आपल्याला y मिळणार आहे 13.
y मिळणार आहे 13. तर 23 आणि 13 आपलं उत्तर आहे. परंतु ह्या प्रश्नाला आपण पर्यायावरून करू शकतो. बेरीज 36 पाहिजे, वजाबाकी 10 पाहिजे. हा पर्याय एकमेव असा आहे की ज्यांची बेरीज केली तर 36, ज्यांची वजाबाकी केली 23 म्हणून 13 वजा केले की आपल्याला 10 मिळेल. बाकी बघा, बेरीज 36 ला क्रॉस करते चालणार नाही, बेरीज 36 ला क्रॉस करते चालणार नाही, बेरीज 36 पेक्षा कमी आहे चालणार नाही. तर अशा प्रकारे इलिमिनेशनने पण तुम्ही या ठिकाणी जाऊ शकतात. अशा प्रकारे तुम्ही इलिमिनेशनने पण या ठिकाणी जाऊ शकतात मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण वैवारीचा एक एक एक्झाम्पल सोप्या पद्धतीने या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. टाईप नंबर 3 कडे जाऊया. ओके, टाईप नंबर 3 कडे जाऊया. फर्स्ट एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे. ए आणि बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आहे 5:7. लक्षात घ्या, ए आहे बी आहे, यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे 5:7. 14 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होईल 7:9 होईल. तर ए आणि बी यांची आजचे वय किती असतील, ए आणि बी यांची आजचे वय किती असतील असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. बघा, आता याला कुठलाही नवीन टाईप सुरू केला की आपण बेसिकने बघतो. सो आपण याला बेसिकने बघूया आणि नंतर मग तुम्हाला मी याचा आपला जो शॉर्टकट आहे तो पण सांगणारच आहे. बघा, लक्षात घ्या, याला 5x आणि मग याला आपण 7x मानूया. आता पुढे ते काय म्हणतात, 14 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:9 होईल. 14 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होणार आहे या ठिकाणी 7:9 होणार आहे. बरोबर. मग आता बघा, 14 वर्षानंतर म्हणजे पुढे जर गेलो आपण तर याचं पण 14 ने वाढेल, 5x + 14 आणि 7x + 14. मग दोघांचं नवीन गुणोत्तर घेतलं जाईल आणि मग ते 7:9 होईल. म्हणजेच गुणोत्तर घेणं म्हणजे भाग देणं. 5x + 14 डिवाइड बाय 7x + 14 आणि मग याला याने भाग दिला, गुणोत्तर घेतला की नवीन गुणोत्तर मिळणार आहे 7:9. नवीन गुणोत्तर मिळणार आहे 7:9. बरोबर. मग हा 9 इकडे जातो आणि मग हे टर्म तिकडे जाते, क्रॉस मल्टिप्लाय करतो आपण. 9 याला मल्टिप्लाय करेल 5x + 14 बरोबर. हा 7 ला याला 7x + 14. ओके, तर अशा प्रकारे मल्टिप्लाय केलं जाईल. मग आता ब्रॅकेट सॉल्व्ह करायची. 9 5 45x बरोबर. त्यानंतर 14 9 करायचं आहे 126 होतील. 7 × 7 49x. ओके, 14 7 करायचं आहे 98 होतील. ओके, मग आता बघा काय होणार आहे की मोठ्या संख्येमधून लहान संख्येला एक्सच्या संख्येला तिकडे घेऊन जायचं, 98 ला इकडे घेऊन यायचं. मग आता काय होणार आहे मित्रांनो, बघा 49x मधून 45x गेले तर आपल्याला 4x राहतील. 4x बरोबर 126 कडे ह्या 98 ला आणूया, तुम्हाला ह्या ठिकाणी 28 मिळतील. म्हणजे x बरोबर 4 इकडे भागला जाईल, 4 7 28. तर x बरोबर 7 मिळालं. आता काय विचारलेलं आहे, ए आणि बी यांची आजची वय काढा. बरोबर. मग ही जी आहेत ना आजची वय आहेत, मग आता हा 7 याला मल्टिप्लाय करेल आणि 7 याला मल्टिप्लाय करेल 7 5 35 याचं आणि 7 7 49 याचं. 35 आणि 49 आपलं उत्तर आहे. 35 आणि 49 आपलं उत्तर आहे. पण ही झाली नॉर्मल मेथड. ओके, याच्याने सर्वजण करू शकतात, याच्याने सर्वजण करू शकतात. परंतु आपल्याला काहीतरी नवीन शिकायचं आहे. आपल्याला टीईटीचा सिलेबस कमी वेळेमध्ये कव्हर करून चांगल्यापैकी मार्क्स मिळवायचे आहेत आणि पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्याचा फुल मार्क्स टॅगलाईनच आहे बघा थंबनेलला, की आता आपल्याला गणितामध्ये फुल मार्क्स मिळवायचे आहेत. तर आपल्याला वेगळं काहीतरी करावं लागेल. एवढा फापट पसारा करायचा आहे का? अजिबात करायचा नाही. विचार काय करायचा, एकतर पर्यायावरून जायचं. ओके, विचारलेलं कधीच आहे आजची वय विचारलेले. मग आजचं गुणोत्तर कधीच आहे, आजचं गुणोत्तर काय 5:7 म्हणजे दोघांची वय 5:7 मध्ये पाहिजे, 5:7 मध्ये पाहिजे. बघा आता 5:7 मध्ये आहे का, याला सोपं रूप जर दिलं आपण 7 5 35 आणि 7 6 42 5:6 आहे, चालणार नाही. इलिमिनेट. 7 5 35 7 7 49 5:7 बरोबर आहे. इथं चेक केलं आपण, हे पण 5:7 मध्ये नाहीये, हे 5:7 मध्ये, हे 5:7 मध्ये. दोन पर्याय राहिले, दोन इलिमिनेट झाले. ओके, मग आता काय करायचं, पुढची संख्या वापरायची. 14 वर्षानंतर या गुणोत्तरामध्ये मिळायला पाहिजे. म्हणजे या दोघांमध्ये जर 14 वाढवले मी तर मला त्यांचं गुणोत्तर 7:9 मध्ये यायला पाहिजे. याचाच जर 14 ऍड केले तर 64 होतील, याचाच जर 14 ऍड केले तर 84 होतील आणि याला जर तुम्ही सोपं रूप दिलं तर ते 7:9 होणार नाही. परंतु या दोघांमध्ये तुम्ही 14 जर ऍड केले आणि नंतर गुणोत्तर जर घेतलं, तुम्ही चेक करून बघाल, तुम्हाला बरोबर ते 7:9 मध्ये मिळेल. तुम्हाला बरोबर ते 7:9 मध्ये मिळेल. ओके, तर ही मेथड या ठिकाणी तुम्हाला सर्वांना पर्यायावरून जाण्याची पण माहिती पाहिजे. परंतु काही वेळेस असं होऊ शकतं की 4 ही पर्याय त्याच गुणोत्तरामध्ये असतील. बरोबर. मास्तर तुम्हाला शॉर्टकट सांगतात, मग ते एवढंच सांगतात की पर्यायावर इलिमिनेट करायचं. पण 4ही पर्याय जर तसे असले तर त्याचा उपाय सांगत नाही. मग त्याचा उपाय आपल्याकडे आहे. काय करायचं बघा, लॉजिकली जायचं. आधी आजचं गुणोत्तर किती, आधी आजचं गुणोत्तर किती ते लिहून घ्यायचं. ते आहे 5:7.
ते आहे 5:7. 14 वर्षानंतर गुणोत्तर चेंज झालेलं आहे. 14 वर्षानंतर आफ्टर 14 इयर्स 14 वर्षानंतर गुणोत्तर चेंज झालेला आहे. ते झालेलं आहे 7:9. ते झालेलं आहे मित्रांनो 7:9 झालेलं आहे. बरोबर. मग आता विचार कसा करायचा? आता विचार कसा करायचा की 7 आणि 5चा फरक घ्यायचा. किती भागांचा फरक आहे? मोठ्यातून लहान वजा केला 2 भागाचा फरक आहे. 9 आणि 7चा फरक घ्यायचा, 2 भागाचा फरक आहे. बरोबर. आडवा फरक आधी चेक करायचा. आडवा फरक सांगतो की हे गुणोत्तर बॅलन्स आहेत. आडवा फरक सांगतो आपल्याला हे गुणोत्तर काय आहे? हा रेशो बॅलन्स आहे. बरोबर. मग आपल्याला कंपॅरिझन करताना, तुलना करताना आपण हा उभा फरक बघतो, व्हर्टिकल गॅप आपण बघतो. 7चा खाली किती झालाय रे? 9 झालाय. 5चा खाली किती झालाय मित्रांनो? 7 झालेला आहे. ओके. 7चा 9 झालाय. 2 भागांची ऍडिशन आहे. गुणोत्तराचे 2 भाग वाढले. गुणोत्तराचे आपण 2 भाग पुढे गेलो. बरोबर. तर वर्षामध्ये किती भाग पुढे जात होता आजपासून? असं इक्वेटिक करायची, असं त्या ठिकाणी कंपॅरिझन करायचं. मग आजपासून 14 वर्ष पुढे गेलो तर हे गुणोत्तर होतं, तर हे झालं म्हणजे 2 भाग वाढले. मग गुणोत्तराचे 2 भाग, गुणोत्तराचे 2 भाग बरोबर 14 वर्ष. तर गुणोत्तराचा 1 भाग कितीचा? गुणोत्तराचा 1 भाग कितीचा? 2 रुपयाला 14 चॉकलेट मिळतात, 1 रुपयाला 7 मिळतील. 1 रुपयाला किती मिळतील? 7 चॉकलेट मिळतील. म्हणजेच 1 भाग हा 7 वर्षाचा असेल. बघा आता एक्स म्हणजे आपला 1 भाग असतो. तुम्हाला एक्स काढायला 7 भाग, 7 उत्तर काढायला किती स्टेप्स लागल्या? इथं मी ओरली करतोय, तिथंच बघायचं. उदाहरणामध्ये 5चा 7 झाला, 7चा 9 झाला, 2 भाग वाढले, 14 वाढले. गुणोत्तराचे 2 म्हणजे ऍक्च्युअल मध्ये 14, तर 1 म्हणजे 7 आला. एक्सची किंमत एवढ्या स्टेप्स मध्ये जे 7 काढत बसतील ते तोंडी तुम्हाला काढता यायला पाहिजे. ते तुम्हाला तोंडी या ठिकाणी काढता यायला पाहिजे. मग एका भागाची किंमत मिळाली तर आजच्या गुणोत्तराला मल्टिप्लाय करायचं. आजचं गुणोत्तर हे आहे. एका भागाची किंमत 7 आहे. 7 35, 7 7 49. आपलं उत्तर पर्याय क्रमांक सी. काही वेळ लागणार आहे का? सोपं आहे की लॉजिक? काम केलं गणितावर की आपल्याला मार्क्स मिळतात. कन्सेप्ट क्लिअर केले की आपल्याला फुल मार्क्स मिळतात म्हणजे मिळतात. ओके. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4. बरोबर. 5 वर्षानंतर किती वर्ष पुढे गेलो? 5 वर्ष पुढे गेलो. विचार बघा. तशाच प्रकारे करूया आता. 5 वर्षानंतर 4:5. मग बघायचं 4चा 5 झाला, 3चा 4 झाला. किती भाग वाढले गुणोत्तराचे मित्र हो? 5 भाग वाढत आहेत. लक्षात घ्या शिक्षक मित्रांनो, ह्या ठिकाणी 1 भाग हा जो वाढत आहे हा वर्षामध्ये किती वाढत आहे? 5 वर्षांनी वाढत आहे. हा 5 वर्षांनी वाढते म्हणजे एका भागाची किंमत 5 वर्ष. एका भागाची किंमत 5 वर्ष आली. संपला कार्यक्रम. एका भागाची किंमत 5 वर्ष आहे. तर आजसाठी विचारलंय तर आजसाठी गुणोत्तर बघा 3:4. 5 त्रिक 15, याला मल्टिप्लाय करून टाका. 5 चोक 20, 15 आणि 20 उत्तर पाहिजे. 15 आणि 20 बघायचं या ठिकाणी. 15 आणि 20 पर्याय क्रमांक बी मध्ये आहे. ओके. त्या सविता आणि कविता यांची आजचीच वय त्या ठिकाणी विचारलेली आहेत. सविता आणि कविता यांची आजचीच वय त्या ठिकाणी विचारलेली आहेत. सो 15 आणि 20 याचं उत्तर येणार आहे. आय होप सर्वांना समजलं असेल व्यवस्थितपणे. ठीक आहे. एका भागाने वाढली होती किंमत आणि इकडे किती वाढले ते बघायचे, तुलना करायची. एका भागाची किंमत काढण्यावरती फोकस ठेवायचा. ओके. मागच्या उदाहरणात आपल्याला 2 भाग म्हणजे 14 आले होते, एका भागाची किंमत 7 आली होती. इथे डायरेक्ट आपल्याला एका भागाची किंमत 5 वर्ष मिळून गेली आहे. बरोबर. क्लिअर. इथपर्यंत कार्यक्रम सर्वांचा सेट झाला. इथपर्यंत सर्वांना समजलं असेल तर लाईक होऊन जाऊ द्या. तुमचं अटेंडन्स म्हणजेच तुमचं व्हिडिओला आलेलं एक लाईक असेल. ओके. तर मित्रांनो हे जे उदाहरण आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी सोडून दाखवतो पुन्हा एकदा. आज वडिलांचे व मुलाचे वयाचे गुणोत्तर 7:4 आहे. बघा आजमध्ये आजमध्ये गुणोत्तर आहे 7:4. आता एक्स वगैरे मानत नाही, डायरेक्ट विचार करूया. 12 वर्षापूर्वी किती वर्ष मागे जातोय आपण? 12 वर्षापूर्वी. लक्षात घ्या 12 वर्षापूर्वी गुणोत्तर किती? 5:2. 12 वर्षापूर्वी गुणोत्तर किती? 5:2 आहे. बरोबर. तर वडिलांचे आजचे वय किती? कोणाचं विचारलेलं आहे ते महत्वाचं आहे, त्याच्यावरती फोकस ठेवायचं. वडिलांचे आजचे वय किती? बघा आता विचार कसा करायचा. आपण पूर्वी जातोय, मागे जातोय आपण आणि गुणोत्तर पण मागे आलेलं आहे. गुणोत्तर पण मागे आलंय. किती कमी झालंय मग? 7 भागांचे 5 भाग झाले, 2 भाग झाले. 4 भागांचे 2 भाग झाले. फरक 2 भागांनी कमी झालाय. 2 भाग मागे आलो म्हणजे किती वर्ष मागे आलो? वर्षांमध्ये 12 वर्षापूर्वी 12 वर्ष मागे आलो. कंपॅरिझन करायचं म्हणजे 2 भागांची किंमत किती ठरली? 12 वर्ष ठरली. 2 भागांची किंमत किती आली? 12 वर्ष आली. तर गुणोत्तराचा 1 भाग किती? गुणोत्तराचा 1 भाग किती? 2 ने याला भाग द्या, 6 वर्ष. गुणोत्तराचा 1 भाग निघाला 6 वर्ष. तोंडी निघू शकतं. 2 भाग पुढे 12 वर्ष पुढे. 2 भाग 12, 1 भाग 6. 1 भाग 6 झालाय.
वडिलांचं आजचं विचारलंय, वडिलांचे जास्त भाग 7 आहेत, तर एका या 6ने याला मल्टिप्लाय करून टाकायचं, 6 7 या ठिकाणी 42 होऊन जातील. तर याचं आन्सर 42 आहे. आहे की नाही सोपं काम? आहे की नाही मित्रांनो सोपं काम? तर गणितामध्ये वैवारीचा अभ्यास तुम्ही अशा प्रकारे केला तर नक्कीच तुम्हाला मॅथ्समध्ये चांगल्यापैकी मार्क्स मिळू शकतात. तर हे जे एक्झाम्पल आहे हे तुम्हाला मी होमवर्क म्हणून ठेवत आहे. ओके, आतापर्यंत जे काही मी शिकवलेलं आहे त्याचा व्यवस्थित ॲनालिसिस करा. सर्व काही गोष्टी 0 पासून हिरो पर्यंत होतील, बेसिक पासून समजून घेणार आहोत. ओके, तर आज आपण या ठिकाणी 1 तासापेक्षा जास्त वेळ कंडक्ट केलेला असेल, तर नक्कीच तुम्हाला सर्व काही गोष्टी समजल्या असतील. स्टेप बाय स्टेप आपण वेळ वाढवणार आहोत, परंतु तुम्हाला समजाव्यात आजचा स्पीड जर जास्त वाटला असेल तसंही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. मी थोडं अजून स्लो करण्याचा प्रयत्न करेल, प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल असा माझा प्रयत्न असेल बॅचमध्ये. तर तुम्हाला निश्चित या गोष्टींचा आयडिया आले असेल. कन्सेप्टवरती काम करायचं आहे. ओके, कन्सेप्च्युअल ट्रिक्स समजून घ्यायच्या. ट्रिक्स पण माहिती पाहिजे, पण त्या कशा पाहिजे मित्रांनो? कन्सेप्च्युअल पाहिजे. आणि आपल्या ट्रिक्स कशा असतील? कन्सेप्च्युअलच या ठिकाणी असतील. आय होप सर्वांना या ठिकाणी क्लॅरिटी आली असेल, बरोबर. मग आता आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की हा होमवर्कसाठी ठेवलेला आहे, तर याचं आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. शेवटी व्हिडिओच्या एंडला काही गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे, त्या लक्षपूर्वक सर्वांनी समजून घ्या. ओके, तर आपली जी बॅच आहे ती नक्की सर्वांनी परचेस करण्याचा प्रयत्न करा. आचार्य चाणक्य 1.0 बॅच, यामध्ये गणित तुम्हाला अशाच प्रकारे कन्सेप्ट आणि ट्रिक्सनुसार समजणार आहे. ओके, लाईव्ह प्लस रेकॉर्डेडमध्ये तुम्हाला मिळणार, म्हणजे एकदा लेक्चर करून झाल्यानंतर तुम्हाला ते रेकॉर्डेड स्वरूपातही ॲप्लिकेशनमध्ये अनेकदा, कितीदा, अनलिमिटेड वेळा बघा, तुम्हाला तुमची रिव्हिजन होते, त्यावेळेस तुम्हाला पुन्हा पुन्हा बघता येईल. ओके, तर सर्वांनी ह्या बॅचचा फायदा घ्या. तुम्ही जर आज ह्या बॅचसाठी परचेस करण्याचा प्रयत्न केला तर TET मॅथ्स असं कॅपिटलमध्ये कंटिन्युअसली टाईप करा, हा कुपन कोड अप्लाय करा, तुम्हाला ह्या फीजमध्ये अजून अर्ली बर्ड ऑफरमध्ये 20% ऑफ मिळणार आहे. ओके, 1-2 दिवसात ही ऑफर असणार आहे, नंतर ही ऑफर क्लोज होईल, नंतर याची फीज अशा प्रकारे तुम्हाला मिळणार आहे. ओके, आय होप सर्वांना या ठिकाणी क्लॅरिटी आली असेल. यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीजही इन्क्लूड आहे की मागील वर्षी ज्या काही पेपर्स झालेले आहेत त्या पद्धतीने सर्व प्रिडिक्शन टेस्ट सिरीज असेल त्याच पॅटर्नवरती बेस्ड, याचाही तुम्हाला फायदा त्या बॅचमध्ये होणार आहे. ओके, तर मित्रांनो, गणितवाडीवरती या डेडिकेटेड असणाऱ्या मॅथ रिजनिंगला डेडिकेटेड असणाऱ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा. तुमची गणिताची संपूर्ण तयारी, पैकीच्या पैकी मार्क्सची तयारी या बॅचमध्ये करून दिली जाणार आहे. तर सर्वांनी याचा फायदा घ्या. आजचं लेक्चर कसं वाटलं, कशा प्रकारे झालंय, समजल्यात गोष्टी, काहीतरी नवीन शिकायला मिळालेलं आहे, सर्व तुमच्या मनाला जे वाटेल ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कमेंट्स माझा उत्साह वाढवणार आहेत आणि तशा पद्धतीने आपण बॅचमध्ये देखील कंटिन्युअसली जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, आणि जेणेकरून रिझल्ट ओरिएंटेड कशा प्रकारे काम करता येईल, प्रत्येकाला मेंटरशिपही करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपण एक डेडिकेटेडली आपला व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप असेल ज्यावर तुमचे डाऊट्सही सर्व क्लिअर केले जातील. ओके, टॉपिक वाईज टेस्टही तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. सर्व काही गोष्टी आपण प्रॉपरली या बॅचमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वांनी निश्चित फायदा घ्या. तर आपण उद्याला पुन्हा, ओके, आज आपला पहिला दिवस होता, उद्याला आपण पुन्हा या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत. सेकंड डेला आपण निश्चित भेटूया. जास्तीत जास्त संख्येने उद्या या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना व्हायरल करा, शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र उद्या कनेक्ट होतील आणि तुमच्या कमेंट्स आणि लाईक्स येऊ द्या, म्हणजे जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ रीच होईल. ओके, तर थांबूया मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू सो मच.